आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महिमा देतो प्रभूला आजच्या दिवसाबद्दल. तो आमच्यामध्ये हजर आहे. आणि देव हजर असतो 100% काहीतरी घडतं. घडत नाही असं होत नाही. तर परमेश्वराला अद्भुते करायला आवडतात. आणि माझा विश्वास आहे जे लांबून लांबून या ठिकाणात लोक आलेले आहेत, परंतु तुम्ही येताना साक्ष घेऊन आलेला आहे. हालेलुया. इथं लांब होता तर तुमच्याकडे साक्ष होत्या, आता तर तुम्ही देवाच्या घरात आलेला. राहिलेले सगळे प्रश्न, असं नाही की तुमचे सगळे प्रश्न लगेच सुटणार. लगेच सुटले तर तुम्ही लगेच देवापासून दूर जाल. पण देव टप्प्या टप्प्यानं तुमच्या जीवनातले प्रश्न सोडवतो. म्हणून तो देव आहे. हालेलुया. आणि देवाच्या जवळ राहणं ही जगातली सगळ्यात उत्तम गोष्ट. सगळ्यात उत्तम गोष्ट. तुमच्या आणि माझ्या जीवनाला अर्थ असण्याचं कारणच फक्त येशू आहे. हालेलुया. नाहीतर अर्थ नाही आहे जीवनाला. बायबल सांगतं माणसानं सारं जग मिळवलं, आत्म्याचाच नाश केला तर त्याला काय लाभ आहे. शरीर तर नष्ट होणार आहे, जीवन संपणार आहे, पण आत्मा सार्वकालिक जीवनासाठी असणार आहे. तिथं आम्हाला पोहोचायचंय. आणि म्हणून जास्तीत जास्त देवाच्या जवळ आम्हाला राहायचं. हालेलुया. देवाच्या जवळ बरं का, व्यक्तीच्या जवळ राहू नका, काही उपयोग नाही. देवाच्या जवळ राहा. आमेन. देवाच्या जवळ राहणारा व्यक्ती हा आशावादी असतो. हालेलुया. एकदम त्याच्यामध्ये ताजं तवानं फ्रेश. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाव. येशू म्हणतो नाही का, हो तारल्यांनो तुम्ही सर्वजण जलाशयाकडे. तो स्वतःच झरा आहे. आमेन. त्याच्याकडे आलं तर ताजं तवानं होणार. हालेलुया. त्याला सोडून इतर प्रयत्न केले तर हाती पदरी सतत निराशा लागणार आहे. पण प्रभूमध्ये राहणं, प्रभूमध्ये वाढणं, वचनामध्ये टिकून राहणं, देवाच्या वचनाची कास धरणं ही जगामध्ये सगळ्यात मौल्यवान वस्तू आहे. आज देवाच्या वचनाकडे जात असताना टायटलच आहे, डोळे उघडून पहा. असं पवित्र शास्त्रामध्ये दिलं नाही का, ज्या आत्मा मंडळास म्हणतो ज्याला कान आहे तो ऐको. आणि तो म्हटला, जे संदेश आम्ही कडोलीमध्ये दिले, या युगाच्या दैवताने त्यांचे डोळे आंधळे केले. आणि त्या एका व्यक्तीने मला मेसेज करून सांगितलं, अहो युगाच्या दैवताचे डोळे आंधळे असणं आम्हाला फार टच करून गेलं, स्पर्श करून घेतलं. मग आमच्या प्रत्येकाचे डोळे उघडले पाहिजे. जसं कान उघडायला पाहिजे ना, तसे डोळे पण उघडायला पाहिजे. आम्ही तर म्हणतो आमचे डोळे उघडे, आमचे डोळे उघडे म्हणून तर आम्ही चर्चमध्ये आलो. आम्ही डोळे उघडलेत म्हणून देवाचं वचन वाचत आहे. परंतु डोळे उघडल्यावर काय घडतं ते आम्ही पाहणार आहोत. डोळे उघडणं, एक आंधळ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर त्याचे डोळे उघडणं. पवित्र शास्त्रात आपण वाचूया योहानाचं शुभवर्तमान, त्याचं 9वा अध्याय 10 पासून 15 पर्यंतची वचनं. योहानाचं शुभवर्तमान 9वा अध्याय 10 ते 15 वचन. यावरून ते त्याला म्हणाले, तुझे डोळे कसे उघडले. त्याने उत्तर दिलं, येशू नावाच्या मनुष्यानं चिखल करून माझ्या डोळ्यास लावला आणि मला सांगितलं शिलोवर जाऊन धू. मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली. त्याला विचारलं, कसं काय तुझे डोळे उघडले, असं काय घडलं अचानक तुझ्या जीवनामध्ये की तुझे डोळे उघडले. आणि कोणाचा प्रश्न आहे हा, वाचा की कोणाचा प्रश्न. यावरून ते त्याला म्हणाले, तुझे डोळे. कोण आहे पण म्हणणारे, लोक आहेत. वाचा की तिथं टायटल काय त्याच्यात. कित्येक म्हणाले तोच हा, दुसरे म्हणाले नाही त्याच्यासारखा आहे. तो म्हणाला, लोक त्या ठिकाणामध्ये अशा प्रकारची साक्ष पाहत आहे की लोक कन्फ्युजन मध्ये आले. हे लोक
म्हटले अरे तोच तो आंधळा. ते म्हटले नाही, हा डुप्लिकेट आहे, हा दुसरा कोणीतरी आहे. जीवन असं असलं पाहिजे ना, डोळे उघडल्यावर लोकांनी तुम्हाला पाहिल्यावर कन्फ्युज झालं पाहिजे. आमेन. डोळे उघडल्यावर तुमच्या जीवनातलं कन्फ्युजन जातं आणि लोक कन्फ्युज होतात. कोण आहेत ते लोक? आणि त्यांनी त्याला विचारलं तुझे डोळे उघडले तरी कसे? ऐका, या आंधळ्याला त्यांनी प्रश्न केला, अरे बाबा तुझे डोळे उघडले तरी कसे? डोळे उघडणे ही गोष्ट आहे ना, ही गोष्टच मनुष्याला विचार करण्यासाठी भाग पाडते. आमच्या सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत. आमेन. ज्या दिवशी तुमचे डोळे उघडतील ना, तुमची परिस्थिती लोकांना विचार करण्यासाठी भाग पाडणारी परिस्थिती असते. डोळे उघडल्याशिवाय नाही बरं का. तो आंधळा तसाच आहे, पण तो आंधळा ना त्याचा चेहरा बदललेला आहे. त्याचा चेहरा बदलला तर प्रश्न येईल ना की कसं काय बाबा, हा दुसरा व्यक्ती आहे, चेहरा तर त्याचा तोच आहे, पण आता डोळे उघडल्यामुळं सगळं त्याचं टोटल लुक बदललेलं आहे. आमेन. टोटल चेंज झालेलं आहे. हालेलुया. आणि लोकांना प्रश्न पडला याचे डोळे उघडले तरी कसे काय? त्याचं कारण आहे, ते डोळस होते पण तरी आंधळे होते. हालेलुया. आणि आंधळा होता पण त्यानं येशूला पाहिलं आणि त्याचे डोळे उघडले. आमेन. जगात मध्ये लोक डोळस आहे, त्यांच्याकडे बिझनेस आहे, त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्यांच्याकडे नाव लौकिक आहे, परंतु तुमच्याकडे या कोणत्याच गोष्टी नसेल. पण आज सकाळी जर तुमच्याकडे येशू असेल तर लोकांच्या आकर्षणाचं कारण ते बनणार. येशूच आकर्षण. आमेन. बाकी कोणतंच आकर्षण तुमच्यामध्ये नाही. आमेन. आणि इथं आम्ही पाहतो की या ठिकाणामध्ये मला वाटतंय 17 वचन वाचता का? 16 आणि 17 वचन. म्हणून यावरून परुषातील कित्येक म्हणाले हा मनुष्य देवापासून नाही. म्हणजे चर्चा करणारे कोण होते हो? परुष. कोण होते? परुषी. धार्मिक लोक. ऐका, ज्या दिवशी तुमचे डोळे उघडतील ना, तर जगामध्ये विद्वान लोक, बायबलचा अभ्यास करणारे लोक, ते तुमच्याविषयी चर्चा करतील. अरे डोळे उघडले तरी कसे काय? काय सिक्रेट आहे, काय रहस्य आहे? याच तुम्हाला कळेल ना डोळे उघडणं काय, मग तुम्हाला त्यातलं समजेल. मी हे सगळं करताना मी माझ्या स्वतःलाच बघायला लागलो, अरे बापरे, मला देवाने डोळे दिलेत. हालेलुया. का ते डोळे उघडल्यावर शास्त्री आणि परुषी का थक्क झाले? शास्त्री परुषी म्हणजे सगळ्यात विद्वान लोक, ज्यांच्याकडे बायबलचा गाढा अभ्यास आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, येशू तुमच्या समोर ज्या दिवशी येतो ना, तो तुमचे डोळे उघडतो. असं शिष्यांच्या बाबतीमध्ये पण लिहिलेलं आहे. येशू ख्रिस्त अशाच एका जन्मांदाला, आणि जन्मांदाकडे गेल्यावर शिष्यांना मोठा प्रश्न पडला. काय म्हटले? कुणाच्या पापामुळे आंधळा आहे? याच्या पापामुळे का याच्या आई वडिलांच्या पापामुळे? आंधळेपण हे तुमच्यासाठी शाप आहे. मी आत्मिक आंधळेपणा संबंधानं बोलत आहे, मी तुमच्या शारीरिक डोळ्या संबंधानं नाही बोलत. आणि बायबल तर सांगतं 2 डोळे असून नरकात जाण्यापेक्षा एक डोळा. मग आंधळेपणाचं देव समर्थन करतो, येशू समर्थन करतो. तुम्ही डोळ्याची चिंता करता, मग कोणत्या डोळ्याची? शारीरिक डोळे. शारीरिक डोळे जर तुम्हाला पापाकडे नेत असतील तर त्याचा उपयोग नाही, पण आत्मिक डोळे उघडणं गरजेचं आहे. आमेन. आत्मिक डोळे उघडलेल्या व्यक्तीचं वैशिष्ट्य काय माहिती का? त्याला उघडल्यावर पहिल्यांदा येशू दिसतो. आमेन. असं लिहिलंय तिथं. आणि विचारलं तुझे डोळे उघडले कसे? आणि तो त्या काय सांगतो माहिती का? मला येशूनं चिखल लावला आणि शिलो म्हटलेल्या तळ्यामध्ये जाऊन धुतले. आम्ही पण तेच करत आहोत. हालेलुया. हे वचन चिखलाचं काम आहे. आमेन. आणि ते युट्यूबच्या माध्यमातून लोकांच्या डोळ्यावर लावलं जातं आणि लोक शिलोमध्ये येऊन धुवून जातात. आणि अनेक लोक विचारतील कसं काय बरं झाला, तर सांगायचं तिथं गेल्यावर डोळे धुतले गेले. आमेन. मला आनंद वाटतो की नुसतं आपण चर्च बांधायचं, लोकांची राहण्याची व्यवस्था करायची म्हणल्यावर महाराष्ट्रातले लोक जागे झाले. आणि आता मला पुष्कळ लोक म्हणायला सगळे, एक बहिणी म्हटली माझी फार मोठी रक्कम अडकली पळत साहेब, मी अस्वस्थ झाले, बाहेरून एवढे लोक या ठिकाणात येतात आणि त्यांची व्यवस्था होऊ शकत नाही, प्रार्थना करा मला या बाहेरून येणाऱ्या लोकांची काहीतरी व्यवस्था करता आली पाहिजे. का? ज्याचे डोळे उघडले तो फक्त येशूकडे पाहतो. आमेन. डोळे उघडणं गरजेचं आहे. मग डोळे उघडल्यावर हे शास्त्री आणि परुषी का थक्क झाले?
एवढे मोठे विद्वान लोक कसे काय थक्क झाले? काय या डोळे उघडण्याची ताकद आहे? एवढ्या चर्चा बाकीच्या ठिकाणी झाली नाही, पण आंधळ्याचे डोळे उघडल्याबरोबर यांना मोठा प्रॉब्लेम झाला. काय म्हटले शास्त्री पुरुषी? यावरून परुषातील कित्येक म्हणाले, हा मनुष्य देवापासून नाही, देवापासून नाही, कारण तो शब्दात पाळीत नाही, शब्दात पाळत नाही. दुसरे म्हणाले पापी मनुष्य अशी चिन्ह कशी करू शकल, अशी त्यांच्यामध्ये फूट पडली. आणि 17 वचन, म्हणून पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस? त्यानं एक प्रश्न शास्त्री आणि पुरुषांनी. पहिला मुद्दा मी तुमच्या समोर मांडत आहे. तुमचे डोळे उघडून पहा. काय पाहायचंय? या लोकांकडे डोळे आहेत आणि यांच्या डोळ्यानं ते येशूकडे काय पाहताय? अरे हा मनुष्य देवापासून नाही. कान देऊ नाही का? ज्यांचे डोळे आंधळे असतात ना, ते प्रत्येक मनुष्यामध्ये काहीतरी चुका शोधण्याचा प्रयत्न करतात. काय चूक त्यांनी शोध काढली? हा मनुष्य देवापासून नाही. येशूविषयी चूक काढली बरं का. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. कोणी तुमच्या धार्मिकतेविषयी काही शंका घेत असेल, तुम्ही डोळं सात पण ते आंधळे आहेत. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला वाईट वाटतं, अरे ते आंधळे आहेत, हालेलुया, त्यांना कळत नाही मी कोण आहे. येशू त्यांना मी कोण आहे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न नाही केला. आमेन. पण आंधळ्याचे डोळे उघडल्याबरोबर त्यांनीच विचारलं, तुला 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 काय वाटतं या येशूविषयी? तुझे डोळे उघडले ना, मग आता तू सांग तुला काय वाटतं. त्याने काय उत्तर दिलं पहा. म्हणून त्यानं म्हटलं, काय तो संदेश? ज्याचे डोळे उघडतात त्याला येशूची ओळख पटते. शास्त्री पुरुषांची नाही ओळख पटली त्याला. हालेलुया. कोणाची पटली? येशूची. याचे डोळे उघडले आणि तो काय म्हणतो? येशू हा संदेष्टा आहे. डोळे उघडा. हालेलुया. येशूचं सामर्थ्य, येशूची ताकद अनुभवा. आमेन. आत्मिक डोळे उघडणारा व्यक्ती तो साक्षीचं जीवन जगत असतो, प्रभूची साक्ष घेऊन फिरत असतो. प्रियानो, जर तुमचे डोळे उघडले ना, तर तुमच्या जीवनात साक्ष घडायलाच पाहिजे. आमेन. साक्ष नाही ना, मग तपासायचं आंधळा आहे मी. चिखल लावला पाहिजे. हालेलुया. येशूकडे यायला पाहिजे. मग येशूकडे यायचं म्हणजे कुठे येणार आहे तुम्ही? त्याचं वचन सांगतं नाही का? येशू म्हटला, मी तुम्हामध्ये आणि माझी वचनं तुमच्यामध्ये राहील. तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं तुम्हामध्ये राहील. वचनाच्या द्वारे जे वचन आहे ते वचन, ज्यास तुम्ही वचनाकडे येता ना, त्यास येशू तुमच्या डोळ्यामध्ये जे काही कमीपण आहे ते काढायला सुरुवात करतो. प्रॉब्लेम जो आहे तो डोळ्यात आहे. म्हणून तर आंधळ्याला पहिल्यांदा विचारलं, तुला दिसतं का? तो म्हणतो, माणसं मला झाडासारखे दिसतात. जोपर्यंत डोळे उघडत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला माणसं झाडासारखी, झाडं माणसासारखी, सगळं उलट पालट दिसायला लागतं. ज्या दिवशी तुमचे डोळे उघडतात त्या दिवशी तुम्हाला प्रभूचं सामर्थ्य समजतं. हालेलुया. डोळे उघडणं गरजेचं आहे. तुम्ही लोकांच्या डोळ्यानं पाहू नका. ऐका, कधीच लोकांच्या डोळ्यानं येशूला पाहायचं नाही. कारण शास्त्रीय पुरुषी काय म्हणत होते? काय त्यांच्या डोळ्यामध्ये होतं? येशू कसा आहे? यावरून परुषातील कित्येक म्हणाले, हा मनुष्य देवापासून नाही. म्हणजे यांच्या डोळ्यानं पाहिलं तर येशू एक सामान्य व्यक्ती दिसतो. ऐका, लोकांच्या डोळ्यानं जर तुम्ही पाहिलं ना, तर तुम्हाला दिसतं क्रुसावरचा ख्रिस्त वधस्तंभावरती लटकला, तो त्याची सुटका करत नाही, स्वतःची सुटका करत नाही. परंतु ज्या वेळेस तुम्ही आंधळे असताना तुमचे डोळे उघडतात, त्यास तुम्ही लोकांच्या दृष्टिकोनातनं बघत नाही. तुम्हाला कळतं, चोराच्या डोळ्यातनं तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल, सुख लोकाचा राजा तर तोच आहे. त्याच्या डोळ्यातनं तुम्हाला समजेल खरं आत्मिक जीवन. आणि येशूला ओळख नाही प्रिया. काय येशूला ओळखलं का तुम्ही कोण आहे? येशू तुमच्या गरजांची पूर्तता करणारा, येशू तुमच्या समस्येचं उत्तर, येशू तारण देणारा, येशू उद्धार करताना, येशू पुरवठा आहे, येशू शांती देणारा. सगळ्या प्रश्नाची उत्तर त्याच्याकडे आहे. म्हणून तुमच्या शांतीसाठी इकडं तिकडं कुठं फिरू नका. कुठंच फिरायचं नाही इकडे तिकडे जगामध्ये. आम्ही परवा कडोलीला गेल्यावरती एक सिस्टर तिने विचारणं, ती म्हटली, पास्टर मला तुम्हाला भेटायचंय, मी येते. म्हटलं या. मग त्या आल्या, बसल्यावरती मी त्यांच्याशी बोलायला लागलो. मग ते म्हटले, तुम्ही मला ओळखलं का? मी फोनवर तुमच्याशी नेहमी व्हॉट्सअपवर बोलत होते.
म्हटलं हा, थोडंसं मला आठवायला लागलं, प्रत्यक्षात कधी भेटलो नव्हतो, परंतु मग ते भेटल्यावर त्यांनी सांगितलं की मला तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून माझं जीवन खूप आशीर्वादित झालं. मी ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा मेसेज केला होता त्यास मी कर्जामध्ये खूप डुबलेले होते. माझं घर अशांत होतं आणि माझ्या घरामध्ये पैसे नव्हते, पुरवठा नव्हता. मग ते सगळं सांगताना त्याच्या अगोदर त्यांनी माझ्या हातामध्ये पाकिट दिलं. ते म्हटले की हे पाकिट द्या. तिने त्याच नव्हतं सांगितलं, पाकिट माझ्या हातामध्ये दिलं आणि मग मी ते घेतलं आणि तसंच ठेवलं. आणि मग ती म्हटली आता मी माझी साक्ष तुम्हाला सांगते, मी कर्जबाजारी होते, खूप माझी आर्थिक ओढाताणीमध्ये चाललेले होते, पण त्या दिवशी तुम्ही प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावर देवानं माझं सगळं कर्ज फेडलं आणि सगळं समृद्ध करून तिने 5,000 हातामध्ये दिले. याचा अर्थ डोळे उघडल्यावर देवाचं सामर्थ्य दिसतं. तोपर्यंत तुम्ही कर्जातच राहणार, तोपर्यंत आजारपणात राहणार, कारण तुम्ही डॉक्टरच्या डोळ्यानं पाहिलं. डॉक्टरचे डोळे तुम्हाला भीतीदायक डोळे आहेत, ते बघितलं सांगतात. आता जशी साक्ष ते पुण्यावरून आणटी आल्या त्यांनी सांगितलं, त्यांची बहीण दिल्लीमध्ये होती आणि मग तिथं नेलं, त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याची टेस्ट केली आणि टेस्ट केल्यावर त्याने सांगितलं तुमच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम आणि आता तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करावं लागेल. आणि तेवढ्यात त्यांनी मला कॉल केला, असं असं आहे, आमची बहीण आजारी आहे आणि तिला हार्टचं ऑपरेशन करावं लागणार आहे, रिपोर्ट्स असे आले. मग प्रार्थना केली, पुन्हा टेस्टिंगसाठी गेली. टेस्टिंगसाठी गेल्यावर त्यांना कळलं अरे दुसऱ्याचेच रिपोर्ट्स त्यांना दिलेले आहेत आणि समजा त्या रिपोर्ट्सवर जाऊन ऑपरेशन केलं असतं तर चांगलं हृदय डॅमेज झालं असतं. पण देवानं प्रार्थनेच्या द्वारे डोळे उघडले, सगळे प्रश्न नाहीसे झाले. डॉक्टरच्या डोळ्यानं पाहू नका, डॉक्टरच्या डोळ्यानं पाहाल तुम्ही आंधळे बनाल. तुम्ही डॉक्टरच्या डोळ्यानं पाहता माझ्या शरीरात अमक आहे, माझ्या शरीरामध्ये तमक आहे. आता सूरजने एक साक्ष सांगितली, जी पोलीस आहेत का, कुठे आहेत पोलीस? ते हा जरा उभं राहतो, कॅमेरा तिकडे फिरवा त्या पोलिसांकडे. चालतंय का, चालतंय का नको? हा साक्ष म्हणून बस. इकडे आले ते चर्चमध्ये आल्यावर HB कमी झालं डॉक्टरने सांगितलं आणि मग ते म्हटले कामावरती हजर होता येणार नाही, HB कमी, रिपोर्ट्स तर चांगले पाहिजे, कसं ड्युटीवरती जाणार? पोलीस तर दणकट पाहिजे ना, 2-4 काट्या मारायला पेस्ट असणाऱ्या गुन्हेगाराला. आणि मग ते आले तिथं, ते म्हटले चर्च अटेंड करून मग त्यांचे मला फोन आला, त्यास ते म्हटले की पहिले चर्चला येतो मग ड्युटीचं बघतो. मग आले चर्चमध्ये आणि चर्चमध्ये आल्याबरोबर तिथं डॉक्टरने सांगितलं होतं की HB कमी आहे आणि रक्त भरावं लागेल. त्यांना सांगितलं तर रक्त भरावं लागेल. ते म्हटले रक्त भरलं नाही, त्यापेक्षा शिलोमध्ये जाऊन डोळे उघडून येईल. आणि मग ते आले आणि इकडं वचन चालू असताना देव त्यांचे डोळे उघडे. त्यांना जाणवलं बॉडीमध्ये काहीतरी घडत आहे, रक्त येशूचं आतमध्ये येत आहे. आणि जाऊन बघितलं तर डॉक्टर म्हणले रक्त भरायची गरज नाही, चांगले HB वाढलेले का. डोळे उघडलं की सामर्थ्य दिसतं. डोळे उघडण्याचा अनुभव येऊ द्या. डोळे उघडण्याचा अनुभव येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमचे डोळे उघडतात त्यास येशूचं खरं स्वरूप तुम्हाला समजतं. लोकांच्या नजरेने बघू नका. काही लोकांची नजर तुमच्या बाबतीमध्ये आहे, लोकांची नजर, शास्त्री आणि पुरुषांची नजर येशूच्या बाबतीमध्ये काय, हा देवापासून नाही. काही तुमच्या जीवनामध्ये अडचणी अशा असतात त्यास लोक तुमच्याकडे पाहून म्हणतात यांच्याकडे जे असणारे प्रश्न, याच्या कारणामुळे यांचं दारिद्र्य, यांचं आजारपण, यांच्या कौटुंबिक समस्या या कशापासून आहेत तर यांना सैतान त्रास देत आहे. सैतानाने त्यांचं घर पकडून ठेवलेलं आहे. लोकांच्या नजरेतनं बघू नका. मी तर म्हणतो विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये सैतान कधीच अधिकार गाजवू शकत नाही, कधीच नाही बरं का. हालेलुया. हा तो कोणाच्या तरी माध्यम, कोणामध्ये तरी शिरतो. जसं यहुदाला येशूला पकडायचं म्हणून यहुदामध्ये शिरला, तो कोणात तरी शिरतो. तुमच्यामध्ये भीती निर्माण करावी. शास्त्री आणि पुरुषांमध्ये सैतान शिरला. तुम्ही कोणत्या झाडाची पत्ती हो, तुमकी झाड की पत्ती हो. येशू ख्रिस्ताला पकडून देण्यासाठी 12 शिष्यांमधल्या एका शिष्यामध्ये शिरला येशू, असं लिहिलं तिथं. सैतान त्याच्यामध्ये शिरला म्हणून डॉक्टर मध्ये सैतान शिरला असं समजायचं कधी कधी. ऍक्सेप्ट नाही करायचं बरं का. कधी कधी बॉस मध्ये शिरतो आणि तो तुला सस्पेंड करणार आहे. आपल्या आत्मिक नेत्राने बघायचं, डोळे उघड प्रभू, याचे माझे डोळे उघड. जसं तो म्हणतो की देवा आलिशाला, तो आलिशा प्रार्थना करतो याचे डोळे उघड.
आणि डोळे उघडल्याबरोबर त्यानं पाहिलं अग्नीचे रथ आणि घोडे त्याला मदत करण्यासाठी आले. आरामाच्या सैन्यापेक्षा देवाचं सैन्य मोठं आहे. हालेलुया. देवकांच्या नजरेने बघू नका. आमेन. लोक तुम्हाला भीती दाखवणार आहे. तुमचं वय एवढं झालं तुम्हाला लेकरू होणार नाही. देवाचे डोळे काय सांगतात? 100व्या वर्षी सारा आई झाली. हालेलुया. देवाचे डोळे, आमेन. देवाचे डोळे. तुमच्याकडे जो पुरवठा आहे तो तुम्हाला सांगेल. जसं ती विधवा म्हणती की सराफ त्या ठिकाणची विधवा, आणि ती म्हणती शेवटची भाकर मी खाणार आणि मरणार. हे तुमच्या डोळ्याला दिसतंय. एलिया म्हणतो भाकर मला भाज, मग तुझ्या मुलाला भाज, ना तू मरणार ना तुझा मुलगा मरणार. लोकांच्या डोळ्यानं बघू नका, प्रभूच्या डोळ्यानं, तुमच्या विश्वासाच्या आत्मिक नेत्राने तुम्ही बघा. आंधळ्याला विचारलं तुझे डोळे कुणी उघडले, कसे उघडले? हालेलुया. ज्या वेळेस तुमचे डोळे उघडतात ना, तुम्ही सगळं विश्वासाचं बोलता. आमेन. मला लोक ज्यावेळेस खूप समस्या सांग, मी म्हणतो एक वाक्यात समस्या सांगा. परवा एकाने फोन केला रात्री 10:30, मला तुमच्याशी अर्धा तास बोलायचं. लय मोठं प्रिस्क्रिप्शन. अर्धा तास नाही, समस्या 1 मिनिटात. का माहिती का? जितक्या तुम्ही समस्येला मोठं रूप द्याल तितकं त्या मोठ्या होतील. पण माझा इशू सगळ्यापेक्षा मोठा आहे. हालेलुया. हे तुमच्या डोळ्यामध्ये असलं पाहिजे. आमेन. तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल जितकं जास्त. आता यांनी पुष्कळ चर्चा केल्या, या सगळ्या चर्चा त्यांनी ऐकलं आणि त्याला विचारलं जाऊ दे तुझे डोळे उघडले, तुला काय इशू विषयी वाटतं? काय दिलं वाचा बरं ते वचन. कित्येक म्हणाले तोच हा, दुसरे म्हणाले नाही. 16-17. यावरून परुषातील कित्येक म्हणाले हा मनुष्य देवापासून नाही. हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्दात पाळीत नाही. शब्दात पाळीत नाही. दुसरे म्हणाले पापी मनुष्य अशी चिन्हे कशी करू शकतो? त्यांच्यातच फूट पडली. यांच्या डोळ्यामध्येच गोंधळ आहे. हालेलुया. एक डोळा काय सांगतो, अरे हा पापी मनुष्य शब्दात आहे. दुसरे म्हटले नाही हो, हा पापी कसा असू शकेल? काय म्हटलं त्यांनी? हा मनुष्य देवापासून नाही. देवापासून नाही, कारण तो शब्दात पाळीत नाही. दुसरे म्हणाले पापी मनुष्य अशी चिन्हे कशी करू शकतो? डोळ्यामध्ये किती गडबड आहे नाही का? ते 2 भिंगाचे चष्मे आहेत, लांबचं आणि हा. ज्यांनी जवळच्या साठी चष्मा घातला तर त्यांना दिसेल का? एकमेकाचे चष्मे वापरू नका, तुमचा चष्मा वापरा. म्हणून तर आम्ही पाहतो परफेक्टली काय केलं, आंधळ्यानं त्यांचा चष्मा घेतला नाही. मला माझा चष्मा आहे आणि माझ्या डोळ्यातनं मला दिसतो तो प्रॉफिट आहे. हालेलुया. भविष्यवक्ता आहे. आमेन. लोक काय दाखवतील ते कधी बघू नका. आमेन. आत्मा तुम्हाला काय दाखवतो ते बघा. आमेन. पवित्र आत्मा तुम्हाला काय दाखवत आहे? हालेलुया. डोळे उघडल्याबरोबर येशूची पॉवर, येशूचं सामर्थ्य तुम्हाला दिसतं आणि तेच सामर्थ्य घेऊन बाहेर पडायचं चर्च मधून. आमेन. इथं आल्यानंतर तुम्हाला लोक सांगतील नाही तुमच्यावर कर्ज आहे. तुम्ही तुमच्या डोळ्याने काय पाहायचं? अरे पेत्राला त्याने सांगितलं जाळं टाकल्याबरोबर त्याच्या जाळ्यामध्ये इतके मासे आले की ते जाळं ओढताना लोक थकलेत. बाकीच्या ठिकाणी अहो जाताना तुमच्याकडे तुमचं कर्ज घेऊन नाही जायचं. तुम्ही म्हणायचं गेल्यावर मी खूप लोकांना आशीर्वाद देणार आहे माझ्याकडनं. हालेलुया. आणि मी अशा हजारो साक्षी तुम्हाला सांगेल, हजारो साक्षी मी तुम्हाला सांगेल. माहिती का या दिवसामध्ये एवढ्या मीटिंग्स जवळजवळ 2-3 महिने त्या मीटिंग्स मी कॅन्सल केल्या की आता नाही, जरा थोडंसं थांबायला पाहिजे, पावसा पाण्याचा पण लोकांचा विचार करायला पाहिजे. कारण काय माझ्याकडले भारी वचन आहे म्हणून नाही हो. एक साधा मनुष्य फक्त गाढवाच्या मुखातनं देव संदेश त्याला ज्ञान सांगतो तसं ज्ञान सांगितलं जातं. पण हे जे आहे ना, जे देव मला दाखवतो ते मी लोकांना दाखवतो. ह्या चष्म्यातनं बघा. हालेलुया. या चष्म्यातनं आरोग्य, या चष्म्यातनं सुटका, या चष्म्यामध्ये तुम्हाला नोकरी, या चष्म्यात तुम्हाला लेकरं आहेत. या डोळ्यानं बघा. आमेन. हे डॉक्टरचे रिपोर्ट्स अमक तमक, अहो हे मेडिकल आहे. म्हणून मी परवा माझ्याकडे सकाळीच एक सिस्टर त्या ठिकाणात आल्या आणि मग त्यांनी सांगितलं, बिचारे आपले रेग्युलर संदेश ऐकणार आहेत, आणि मग त्यांनी सांगितलं की मुलगा असा आहे, हे ते बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. मग मी सांगता त्यांना म्हटलं एक गोष्ट ध्यानात ठेवा, विज्ञान किती पण पुढे गेलं ना, डॉक्टर सगळ्या शरीराचा अभ्यास करतो, सगळं शरीर त्याच्यातली माहिती त्याला. डोळ्याचा डॉक्टर वेगळा, कानाचा डॉक्टर वेगळा आहे की नाही, कान नाक घसा, मेंदूचा वेगळा, न्यूरोसर्जन, स्पाईनचा वेगळा, सगळीकडे वेगवेगळे डॉक्टर आहेत. आणि प्रत्येक डॉक्टरकडे गेल्यावर
त्यानं बांधलेल्या दवाखान्यामध्ये एक मंदिर, म्हणजे त्याला कळतं ज्यावेळेस माझा प्रश्न नाही सुटेल ना तर यांना सांगायचं तिकडं जा. मग विद्वानाला तिकडे जावं लागतं. आम्ही अगोदरच त्याच्याकडे आलो तर सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे डॉक्टरच्या डोळ्याने पाहण्याच्या ऐवजी कोणाच्या डोळ्याने पाहायचं? देवाच्या. डॉक्टर नंतर सगळं करून म्हणतो अब दवा से नहीं दुआ से काम चलेगा. हालेलुया. मग आता या डोळ्याने मी तुम्हाला तेच सांगतो ना, पहिले दुआच करत बसा, कशाला दवा करत बसा. हालेलुया. कोणत्या डोळ्यानं पाहतात? प्रभूचं गौरव तुमच्या जीवनातनं प्रगट व्हायला पाहिजे. ज्यावेळेस डोळे उघडतात त्यास येशूची ओळख पटती. आमेन म्हणाल का? आमेन. ओळख पटली का येशूची तुम्हाला? मग तुमच्या आजारपणावर विश्वास ठेवू नका. आमेन. येशूची ओळख पटली. काय त्याचं नाव? यहोवा राफा. हालेलुया. आरोग्य देणारा देव. आमेन. वाढलं बीपी शुगर जसं म्हणायचं यहोवा राफा. आमेन. आपोआप नॉर्मल होईल. हालेलुया. पण तुम्ही ते टेन्शन घेऊन घेऊन अजून वाढवता नाही का? अजून मुळामध्ये काय माहिती का, डॉक्टर काय सांगतात माहिती का तुम्हाला? टेन्शन घेतलं तर बीपी वाढतं. मग तुम्हाला बीपी वाढल्यावर अजून टेन्शन घेतं वाढलंय म्हणून. पण तुम्ही जर विश्वास ठेवला, त्या डोळ्यानं पाहिलं नाही हे शरीर माझं, याच्यावरती सत्ता देवाची आहे, आपोआप तुम्ही बरे होणार आहात. आमेन. हे मेडिसिन आहे, हे औषध आहे. हालेलुया. येशू हे नाव आहे. येशू नाव उच्चारल्याबरोबर सगळे व्याधी विकार समस्या गुडघे टेकून निघून जातात. म्हणून प्रभूचं येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य ज्याने ओळखलं त्याचे डोळे उघडले. तो आजाराविषयी बोलत नाही, तो समस्येविषयी बोलत नाही, तो नवरा दारू पितो, मुलगा त्रास देतो हे बोलत नाही. त्याचे डोळे उघडल्यावर तो काय म्हणतो? समयाप्रमाणे देव त्यांना बदलेल. 100% तो बदलणार. आमेन. 100%. मी तर म्हणतो याच्याकडे आल्यानंतर असा एक सुद्धा व्यक्ती असू शकत नाही की ज्याला देव बदलू शकत नाही. सगळ्याला तो बदलतो. जर चोराला बदलू शकतो, व्यभिचारीच करणाऱ्या स्त्रीला बदलू शकतो, तर देव बाकीच्यांना बदलणार नाही का? डोळे उघडल्यावर देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणामध्ये समजतं. दुसरी गोष्ट वाचूया, लुकाचं शुभवर्तमान 24 अध्याय 31 पासून 33 पर्यंतची वचनं. मला वाटतं ते नंतर वाचू, त्याच्या अगोदर ते शास्त्री आणि पौरुषी थक्क का झाले ते मला तुम्हाला सांगायचंय, म्हणून आपण तिकडे जाऊया. स्तोत्र 119 आणि त्याचं 18 वचन. स्तोत्र 119 आणि 18 वचन. तू माझे नेत्र उघड. बरं का, शास्त्री पौरुषी कन्फ्युज का झाले? त्यांच्या मनामध्ये संभ्रम का निर्माण झाला? एवढा अभ्यास करणारे ते लोक आहेत, पण त्यांनी या आंधळ्याला विचारलं की तुझे डोळे कोणी उघडले? आणि डोळे उघडल्यावर काय दिसतं त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. 119 स्तोत्र 18 वचन. तू माझे नेत्र उघड. नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. जगामध्ये अनेक लोक शास्त्राचा अभ्यास करणारे आहेत, विद्वान आहेत, PhD केली असेल, शास्त्र अनेक वेळा वाचून काढलं असेल, चाळून काढलं असेल, पण तरी त्यांना बायबल मधली रहस्य समजत नाही समजत बरं का. पण ज्या दिवशी प्रभू तुमचे आत्मिक नेत्र उघडतो ना, शास्त्रात लिहिलं त्यातली रहस्य आणि गुपित देव तुम्हाला प्रकट करतो. बायबल मधला गूढ अर्थ, गहन अर्थ, जे अर्थ जगामध्ये तुम्ही सहज बायबल वाचल्यावर तुम्हाला समजणार नाही. पुष्कळ लोक मला विचारतात, अहो तुम्ही शिकता कुठनं, कोणती पुस्तकं वापरता? अहो कुठली पुस्तकं वापरतो, जाता जाता 4 गोष्टी वाचतो आणि तुम्हाला येऊन सांगतो बरं का, जास्त नाही. हा कधी वेळ मिळाल्यावर निवांत मला वाटलं तर की नाही वेळ आहे चांगला आपल्याकडे बसावं, मग व्यवस्थित चांगलं अक्षर काढत 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 सुंदर गिरवत बसतो, मग वह्या भरवतो, मग अंडरलाईन, मग कधी लाल, मग कधी निळं. इतर वेळी जर तुम्ही बघितलं तर डॉक्टर लिपी असते. कुठं मीटिंगला जायचं की डॉक्टर लिपी. फक्त मला समजलं पुष्कळ झालं. पण मला माहितीये की ज्यावेळेस मी देवाच्या नेत्रानं पाहणार आहे आणि मी उभं राहील त्यावेळेस असं काही बोललं जाईल की याच्याद्वारे शास्त्रातले गूढार्थ बाहेर पडतील. पण याचं कारण काय माहिती का? देव आत्मिक नेत्र उघडतो. शास्त्री पुरुषांना मोठा प्रश्न पडला, अरे हे कसं काय घडू शकतं? शास्त्री पुरुषी कन्फ्युज झाले. ऐका,
ज्या दिवशी तुमचे डोळे उघडतील ना, तुम्ही उभं राहाल, त्यास मोठमोठे लोक तुमच्या ज्ञानानं थकून जातील. का? कारण दावीद देवाकडे प्रार्थना करतो, माझे डोळे उघड म्हणजे मला शास्त्रातल्या गहन गोष्टी समजतील. असंच लिहिले, वाचा बरं. तू माझे नेत्र उघड, तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. आत्मिक नेत्र उघडणं फार गरजेचं आहे. असंच बायबल नाही वाचत बसायचं. हालेलुया. आणि असंच जर बायबल वाचत बसला ना, मग तुम्हाला झोप येते. पुष्कळ लोकांचं आहे, साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा, मला खूप झोप लागते बायबल वाचताना. असा राग येतो ना. झोपेचा स्वभाव तुझा, माझ्या प्रार्थनेने तुझी झोप टाळणार आहे का? तुम्ही प्रार्थना करा, कारण मला देवाचं वचन वाचताना ऐकताना झोप लागते. का? कारण आत्मिक नेत्र बंद आहे. झोपणं म्हणजे डोळे बंद करणं ना. झोपणं म्हणजे काय? पण एकदा का देवाच्या वचनाचं गोपीत उघडल्याबरोबर खाडकन डोळे उघडतात. अरे बापरे, त्याच्यानंतर काय काय सिक्रेट आहे देवाच्या वचनामध्ये, काय रहस्य आहे? मी कोणतं पण वचन वाचताना ना असंच वाचत नाही. मी त्या वचनाला विचारतो, देवा ह्याच्यातलं सिक्रेट कळू दे बरं का, ह्याच्यातलं रहस्य कळू दे. का? हे रहस्य जर जगाला कळालं ना, लोक तुझ्या वचनावर प्रेम करतील. कोणीतरी मला सांगितलं, हो बायबल पूर्वी वाचताना आम्हाला आणि त्याच्यामध्ये रटाळपणा वाटत होता, पण आता मला भेटणारे लोक सांगतात, अहो सकाळपासून कमीत कमी दिवसात 6 वेळा 1 तासाचा संदेश, 1.5 तासाचे संदेश, पण ते म्हणतात 6 वेळा आम्ही एक वचन ऐकतो. याच्या अगोदर आम्ही कधीच वचन वाचत नव्हतो, ऐकत नव्हतो, पण आता वचनाचं व्यसन लागलेले. का? आत्मिक डोळे उघडलेले आहेत. तू माझे डोळे उघड. का? तुझे माझे डोळे उघडल्यावर मला शास्त्रातली रहस्य समजतील. शास्त्री आणि पुरुषांना नाही समजली. ते थक्क झाले. त्यांनी विचारलं, तुला कसं काय, तुला काय वाटतं? आता या आंधळ्याला त्यांनी विचारलं, तुला काय वाटतं? म्हणजे शक्य आहे का? यांनी त्यांचं मत सांगायला पाहिजे. शास्त्री पुरुषी आपलं मत सांगत होते, ते कधीच दुसऱ्याचं मत घेत नव्हते. त्यांच्या समोर बायबल असायचं आणि बायबल मधल्या सांगितलेल्या सगळ्या परंपरा, चालीरीती पाठ करून त्यांनी ठेवलेल्या होत्या आणि ते लोकांना सांगायचे, असंच पालन करायचं, याच्यामध्येच तुम्ही घडून जायचं. पण आता आंधळा व्यक्ती डोळा झाला ना, आंधळा व्यक्ती ज्या डोळस होतो ना, मग त्याच्याकडे डिग्री, क्वालिफिकेशन, अभ्यास, किती वाचलं किती नाही, या गोष्टीची गरज नाही. आत्मिक नेत्र उघडले. आत्मिक नेत्र उघडल्यावर देव गहन गोष्टी दाखवतो, सिक्रेट दाखवतो. देवाच्या वचनाचं गहन तुम्हाला समजून घेण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट कोणती, तर शास्त्र सांगतं, दावीद प्रार्थना करतो, हे देवा तू माझे नेत्र उघड. काय प्रार्थना? वाचा परत. हे तू माझे नेत्र उघड, तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी. कसल्या गोष्टी? हो, अद्भुत गोष्टी. अद्भुत तुम्हाला कळतं का? अद्भुत म्हणजे तुमचं डोकं दुखत होतं आणि आता ते बरं झालं, हे अद्भुत नाही. तुम्हाला ब्रेन ट्यूमर होता आणि तुमचा ट्यूमर गायब झाला. तुमचं हार्ट बंद पडलं, त्याच्यामध्ये 5 ब्लॉक 6 ब्लॉक, डॉक्टरने सांगितलं की तुम्ही उद्या मरणार आहे. आणि मग सगळे नातेवाईक जमा झाले आणि अचानक तुम्ही जिवंत झाला, तर त्याला म्हटलं अद्भुत. आणि बायबल काय सांगतं माहिती का? देव तुम्हाला त्याचं वचन आणि तुमचे आत्मिक नेत्र उघडतो. तो म्हटलं मी अद्भुत गोष्टी तुला दाखवेल. म्हणजे काय तुम्हाला समजतं का? ऐका, थोडक्यात भाषेमध्ये मी सांगेल. कधी कधी तुम्ही खूप प्रश्नामध्ये गळून गेलेले असतात आणि ते प्रश्न इतके तुमच्यावरती हावी झालेले असतात, एवढं डिप्रेशन, एवढी निराशा, कुठंच मार्ग सापडत नाही. सडनली एक वचन तुमच्याकडे येतं. ते वचन ऐकल्याबरोबर आतमधला तुमचा मनुष्य किंवा आतमध्ये पवित्र आत्मा, तो पवित्र आत्मा तुला सांगतो, हे वचन तुझ्यासाठी आणि या वचनाचं लागूकरण तू आपल्या जीवनामध्ये कर. आणि तुम्ही ते ऍप्लिकेशन करता, तिथंच विश्वास ठेवता आणि दुसऱ्या क्षणाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळतं. याला अद्भुत गोष्ट म्हटली. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही या पुस्तकाकडे बघाल ना, तर ते पुस्तक जसं तुमचं बालभारती तसं पवित्र शास्त्र. बालभारती वाचता का नाही? अ आईचा, ब ब कशाचा, बदकाचा, तसंच. आणि मग स्तोत्र वाचा, पाठांतर येते. मग काही स्तोत्र वाचू का, नीतिसूत्र वाचू का? का तर तुम्हाला सिक्रेटच कळलं नाही.
बरेच लोक मला फोन करून विचारतात, पालक साहेब आता देवाने तुम्हाला कोणतं सांगितलंय वाचायला, मला कोणता शब्द दिलाय, कोणतं वचन मला दिलंय? बालभारती. ओ आईचाच आहे तुमचा अजून. आजारी पडल्यावर कोणतं वाचायचं, संकटात रात्री भीती वाटल्यावर कोणतं वचन व्हायचं? बालभारती. पण ज्या दिवशी तुम्हाला देव तुमचे आत्मिक नेत्र उघडतो ना, आत्मिक नेत्र उघडल्याबरोबर उत्पत्तीचं पुस्तक वाचलं, पहिल्या अध्यायामधलं पहिलं वचन जरी वाचलं, पहिला अध्याय पहिलं वचन पाहू, बघ आत्मिक नेत्र कसे देव उघडतो. प्रारंभी देवानं आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आता तुम्ही वाचलं, बालभारती होणार आहे. प्रारंभी देवानं आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. आता काय तुम्ही लोकांना सांगताना शास्त्रात लिहिलं, देवानं आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केले प्रारंभी देवाने. पण आत्मिक नेत्र उघडल्यावर तुम्हाला पहिली गोष्ट समजते, जगामध्ये सगळ्याचा निर्माता देवच आहे, त्याच्याशिवाय निर्मिती होऊ शकत नाही. आणि माझी निर्मिती पण माझ्या देवानं केली, त्याच्यामुळं निर्मितीमध्ये असणारा दोष देवाला माहितीये आणि तोच देव दोष दूर करणार आहे. ज्यास तो निर्माण करतो त्यास नष्ट करण्याचा अधिकार पण त्याला आहे. मग शास्त्राच्या वचनामध्ये काय लिहिलं, तर आकाश गुंडाळलं जाईल. हालेलुया. आता निर्मिती वाचलं काय, देवानं आकाश आणि पृथ्वी काय लिहिलं, वाचा बरं. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. मग तुम्हाला कळतं, जर तो निर्माता आहे, नष्ट करण्याचा अधिकार त्याला पण आहे. मग तो म्हटला, ही पृथ्वी ज्याच्यावर तुम्ही राहतात, ही पृथ्वी आपल्या ठाई ढळेल, आकाश गुंडाळलं जाईल. ज्यावेळेस तुम्ही या दृष्टिकोनातून विचार करायला जाता, त्यास तुम्हाला कळतं, अरे या पृथ्वीवर कशासाठी राहायचं, ही पृथ्वी तर नष्ट होणार आहे. मग तुमचं लक्ष आपोआप निर्माण करत्याकडे जातं. बालभारती तुम्हाला काय सांगेल की प्रारंभी देवानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. मग त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो मुळाक्षर. कुठलीच मुळाक्षर? बाराखडी, क ख ग घ घ नाही का? आता कोणाला येते? बेचा पाडा, हे सगळं बेचं पाडा. देवानं आकाश पृथ्वी निर्माण केली, बस इथपर्यंत तुम्ही थांबला. पण तुमचं लक्ष गेलं पाहिजे कुठे, कुणाकडं? मग उत्पत्तीच्या पुस्तकातलं सेंटर काय असेल? कोण निर्माता आहे? परमेश्वर. कोण निर्माता आहे? परमेश्वर. आता तुम्ही जर प्रारंभी देवानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, मग तुमचं आत्मिक नेत्र तुम्हाला सांगतं, अरे दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. तू जलातनं चालशील त्यास ते तुला बुडवणार नाही, अग्नीतनं चालशील त्यास ते तुम्हाला पुरणार नाही. मग तुम्ही त्या वचनामध्ये जाता. निर्माता तो आहे, मग कुठलीच गोष्ट माझ्यासाठी हानिकारक नाही. सूर्य मला हानिकारक नाही, चंद्र मला हानिकारक नाही, ना मला अमावस्या ना मला पौर्णिमा. माझा देव निर्माताच माझ्या संगती आहे. हे गोष्ट ज्या दिवशी तुम्हाला समजेल, त्यास तुमचा फेथ जबरदस्त वाढणार. ज्याचे आत्मिक नेत्र उघडले ना, तो निर्मितीपासून त्याला धोका आहे असा कधी समजत नाही. निर्मितीपासून तुम्हाला काही धोका नाही, सूर्याची पण नाही आणि चंद्राची पण नाही. मग त्या अमावस्याला येऊ द्या, पौर्णिमेला जाऊ द्या. हालेलुया. निर्माता कोण आहे? परमेश्वर देव. बऱ्याच लोकांना काळ्या रंगाची सुद्धा भीती वाटते बरं का, आणि त्याच्यापेक्षा जाऊन शनिवारची पण भीती वाटते. बा सहज असं कुणाकडे जर कार्यक्रमाला गेला आणि त्याने एखादा कार्ड माहितीला आला, ते ठरलंय त्यांचं, काळा याच्यासाठी, हिरवा त्याच्यासाठी, निळा त्याच्यासाठी नाही. सगळं आमच्या देवानं निर्माण, सगळं. हालेलुया. शनिवारी लग्न लावा, रविवारी लावा, सोमवारी लावा. आमेन म्हणाल का? आमेन. कधी पण जाऊन बैठका घ्या. निर्मितीचं रहस्य कळलं पाहिजे ना. म्हणून म्हटलं, त्यानं मला नियमशास्त्रातल्या गोष्टींचा दृष्टी काय केलंय? वाचा वचन. तू माझे नेत्र उघड. माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी. ज्या दिवशी तुमचं नेत्र उघडलं जातं, नियमशास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तुम्हाला समजतात. ऐका, बरेच लोक म्हणतात आम्ही कसं श्रीमंत व्हावं, साहेब काय केलं पाहिजे, आम्हाला काय केलं पाहिजे, आमचा बिझनेस फेल गेला, घरामध्ये पुरवठा येत नाही, पैसा भरपूर येतो. रोज मला 2 कॉल तसे येतात, खूप पैसा येतो पण टिकत नाही. काय कारण असेल पाळक साहेब? नियमशास्त्राकडे जा. 2 कारण आहेत. एक तर 7वा दिवस पाळत नसशील, दुसरं कारण दशांश देत नसशील. 2च कारण आहे, दुसरी तिसरी कारण नाहीच आहे. एक 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस नियमशास्त्रात दिलं का नाही?
मग ज्या दिवशी तुम्ही नियमशास्त्रातल्या या गोष्टीची उकल तुम्हाला होती, तुमचे डोळे उघडतात, त्या दिवशी परमेश्वराच्या पुरवठ्याचा अनुभव तुम्ही घेता. जो अनुभव शुनेम या ठिकाणच्या थोर स्त्रीनं घेतला, आपल्या त्या घराच्या धाब्यावरती तिने काय केलं तर एक खोली बांधली आणि त्या आलिशाला तिथं ठेवलं. तिला माहिती होतं जर आलिशाच माझ्या घरामध्ये राहील तर माझ्या घराला कोणत्याच गोष्टीची कमतरता असणार नाही, कोणत्याच गोष्टीची कमतरता. सारखं त्या ठिकाणच्या विधीनं नियम आणि नियमशास्त्राचा नियम एलियानं तिला समजावून सांगितला, हा कर मला दे. डोंगरावरच्या मुलाला नियम कोणता सांगितला, 5 भाकरी 2 मासे माझ्याकडे आणून दे. आणून दिल्यावर 12 टोपले घेऊन गेला. हे सिक्रेट तुम्हाला समजणार आहे, गान देऊ नाही का. ज्या दिवशी नियम आणि नियमशास्त्रातल्या गोष्टी तुमच्या अंतःकरणात येतात, तुमचे आत्मिक नेत्र उघडतात, त्या दिवशी तुम्ही जगात इकडं तिकडं कुठं थांबत नाही, तर तुम्ही देवाच्या नियमांमध्ये अडकून जाता आणि देवाच्या नियमांचं पालन करता. म्हणून जे लोक मला ऐकत आहेत, माझ्या मंडळीत तर बिचारे सगळे इतके चांगले आहेत आणि त्याच्यामुळेच मी सुटाबुटात राहतो. पण तुमचं जीवन जर त्याच्यामध्ये प्रकाश यायला पाहिजे, तर मी तुम्हाला सांगतो समृद्ध व्हायला पाहिजे, तर तुमचं लक्ष, तुमचे आत्मिक नेत्र उघडावेत आणि नियमशास्त्रातल्या गोष्टी पाळायला शिका. 2च गोष्टी तुम्हाला सांगेल. मग मायवार फादर्स डे वगैरे त्याच्यात तर मी सगळं बाकीचं सांगतोच, पण जाता जाता महत्वाच्या 2 गोष्टी सांगेल. एक तर शब्दात कधी चुकू नका. ज्याचं अंतःकरण उघडलं जातं ना, तर नियमशास्त्र ज्याला समजतं तो देवाच्या मंदिरामध्ये जातो. त्याच्या बिझनेसचा विचार करत नाही. हालेलुया. आम्ही बिझनेसचा विचार जास्त करतो, नोकरीचा, उत्पन्नाचा जास्त विचार करतो. पगार बुडेल, बिझनेस बुडेल. तुझा बिझनेस ऑलरेडी बुडलेलाच आहे. देवाची कृपा तुझ्यावरती नाही. देवाची कृपा तुझ्यावरती नाही म्हणून तुझं नुकसान झालेलं आहे. त्यानंतर तू म्हणतो माझं मला बरकत नाही. अनेक लोकांच्या प्रार्थना काय, हे देवा माझ्यावरती कृपा कर, मी तुला 10% द्यावा. देव म्हणतो तू आधी दे, मग मी तुला देईन. काय नियम आहे? द्या म्हणजे दिले जाईल. का आधी म्हणलं घ्या? आधी द्या. काय द्या? बोला की द्या. आधी द्या, मग दिले जाईल. अगदी सोप्या भाषेत आधी द्या मग दिले जाईल. पण आम्ही म्हणतो ना आधी द्या. तो म्हणतो नाही, तुझे डोळे आंधळे आहेत, तुला कळलंच नाही सिक्रेट. नियमशास्त्रातलं गुपित तुला कळलंच नाही. तुला जर ते गुपित कळलं असतं ना, तुझं फाटकं तू देवाला दिलं असतं आणि देवापासूनच भारी तू घेतलं असतं. म्हणून त्यानं 5 भाकरी दिल्या आणि किती मिळवल्या हो? 12 टोपल्या. हे तर नियमशास्त्रातलं सिक्रेट आहे. हालेलुया. आणि मग मी तुम्हाला सांगतो, विश्वासणारे लोक हे कधीच गरजवंत असणार नाही, तर लोकांना मदत करणारे असतील. मदत करणारे असतील लोक 100%. त्यांना कुणासमोर हात पसरावे लागणार नाही. हे जर तुम्ही कोणापुढे हात पसरतात याचं कारण तुम्ही नियमशास्त्रातली गुजर तुम्हाला माहित नाही. काय त्याच्यामध्ये नियम दिलेला आहे. आंधळ्यांचे डोळे उघडले आणि शास्त्र सांगतं, दावीद पण म्हणतो हे देवा माझे डोळे उघड. कशासाठी? नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी. नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी. आता त्याच्यात खूप अद्भुत गोष्टी, पण तेवढं नाही, मग बाकीचे मुद्दे राहतील. पण मला तुम्हाला जर नियमशास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तुम्हाला समजून सांगायच्या असतील, तर त्याच्यासाठी अजून एक अनुभवाच्या पुस्तकातली नियमशास्त्रातली अद्भुत गोष्ट सांगितली. यात लिहिलेल्या सगळ्या आज्ञा तू पाळशील तर आशीर्वाद काय करतील? तुम्हाला पळावं लागेल का? आम्ही बोलतो मुलगी मुलगी मुलगी, मुलगा मुलगा मुलगा, मुलगा व्हावं म्हणून पाठ साहेब प्रार्थना करा. आणि मी प्रार्थना केली, एकाला मुलगीच झाली की भांडली ती बाई मला. तुम्हाला सांगितलं प्रार्थना करायला, मुलगा दिला, मुलगी दिली देवाने मला. देवाकडे जरा जास्त नाही का ओरडून प्रार्थना करता आली. नियमशास्त्रातल्या या गोष्टी तू पाळशील तर आशीर्वाद तुझ्या मागे, तुला मागावंच लागणार नाही. तू नियमाला बांधीलाय, देवाचं वचन पाळणारी व्यक्ती आहे, तुला सिक्रेट कळलंय त्यातलं आणि तू देवाच्या नियमांचं पालन करत आहे. तू नगरात आशीर्वादित होतील, शेतीबाडीत आशीर्वादित होशील आणि म्हटलं तुझं फळ आशीर्वादित होईल. सगळे आशीर्वाद. अनुवाद 28 घरी गेल्यावर वाचा, आता वाचू नका. घरी गेल्यावर 15 पासून सगळी वचनं जर तुम्ही बघितलं तर घरी गेल्यावर तुम्हाला समजेल. मग नियमशास्त्रातलं आणि घुस तुम्हाला समजेल. तिसरी गोष्ट वाचूया, लुकाचं शुभवर्तमान 24वा अध्याय आणि त्याचं 31 पासून 33 पर्यंत वचन.
लुकाचं शुभवर्तमान 24 अध्याय. तेव्हा त्याचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. त्यांनी त्याला ओळखले. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकास म्हणाले तो वाटेने आपल्या बरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता. तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती का. मग त्याच घटकेस ते उठून यरुशलेमेस माघारी गेले. तेव्हा 11 प्रेषित, ऐका बरं का, प्रत्येक वचनामध्ये जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल. तेव्हा 11 प्रेषित व त्यांच्या बरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. फार सुंदर आहे. ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे. मग त्यांनी वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले. आता तिसरी गोष्ट, ज्यावेळेस तुमचे डोळे उघडतात, डोळे उघडणं आणि वचनानं अंतःकरणामध्ये उकळ्या फुटणं वेगळं आहे. असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. हे लोक, येशूचे हे शिष्य कोण माहित नाही, 11 तर तिथं होते यरुशलेमेमध्ये. हे 11 तिथं होते. हे 2 कोणी माहित नाही बरं का. 11 पैकी 2 नाही, कारण 11 तिथं होतेच. पण हे अजून 2 शिष्य होते जे म्हणून घेते ते स्वयंघोषित, मी पण येशूचा शिष्य आहे. पण हा येशूचा शिष्य, हे 2 येशूचे शिष्य यरुशलेम सोडून चाललेले होते. ऐका, आत्मिक डोळे उघडणं किती गरजेचं आहे. आता येशू ख्रिस्त 40 दिवस 40 रात्र या पृथ्वी तलावरती राहिला पुनरुत्थानानंतर. काय महत्व आहे त्याचं तुम्हाला समजेल. आत्मिक नेत्र उघडले जाणं किती गरजेचं आहे, त्याचं इम्पॉर्टंट काय. तुमचे आत्मिक नेत्र उघडल्यावर तुम्हाला कसं समजणार आहे माझे आत्मिक नेत्र उघडले. एक मिशन येशू ख्रिस्तानं येण्याच्या अगोदर, या पृथ्वी तलावर येण्याच्या अगोदर, आणि मिशन घेऊन तो आला होता. कोणतं? लोकांचं तारण व्हावं, हे त्याचं मिशन. आता येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर पुनरुत्थानानंतर 40 दिवस राहिला. त्याच्याकडे अजून एक मिशन होतं. कोणाला ते मिशन माहित नव्हतं, पण येशूकडे ते मिशन होतं. आणि त्या मिशनला घेऊन आता त्याला 3.5 वर्ष लोकांचं तारण करत फिरला. पण आता 40 दिवसानंतर अजून एक मिशन त्याच्याकडे, आणि ते मिशन पूर्ण झाल्याशिवाय त्याला स्वर्गामध्ये बापाकडे जायचं नव्हतं. आणि मग त्याने त्याच्या मिशनला सुरुवात केली. कोणतं मिशन होतं? येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि असं लिहिलं, 11 प्रेषित यरुशलेममध्ये एकत्र बसून येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची चर्चा, त्यांच्या फेलोशिपमध्ये, त्यांच्या एकत्र येण्यामध्ये ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य विदित करत होते. परंतु 2 येशूचे शिष्य या असणाऱ्या सहभागितेपासून दूर जात होते. ऐका, एक मिशन येशूकडे होतं. मला वाटतं ते मिशन तुम्हाला प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय 43 पासून 47 पर्यंतच्या वचनामध्ये समजेल. मग तुम्हाला समजेल हे किती महत्वाचे आत्मिक नेत्र, आणि काय मोठं मिशन, कोणतं विषय, आणि त्या असणाऱ्या शिष्यांना कोण त्या ठिकाणात घेऊन गेले ते तुम्हाला समजेल. प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय 43 पासून 47 पर्यंत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटलं आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य. येशूचं मिशन काय होतं? 40 दिवस पृथ्वी तलावर राहण्याचं मिशन काय? हे जे माझे प्रेषित आहेत, ज्यांना मी निवडलं, ज्यांना मी सत्य सांगितलं, आता मी स्वर्गामध्ये जाणार आहे. पृथ्वी तलावर 3.5 वर्ष मी चमत्कार केले, अद्भुते केले, पण आता माझं मिशन आहे, मी गेलो तरी चमत्कार नाही थांबले पाहिजे. हे चमत्कार करणार कोण? त्याला माहितीये, ज्यांना मी निवडलं ते माझे प्रेषित हा चमत्कार करणार. आणि मग सैतानाला पण माहिती होतं, त्याला माहिती होतं, जर प्रेषित टिकून राहिले तर माझं राज्याला सुरुंग लागणार आहे. मग त्यानं काय केलं? या सैतानानं प्रेषितांमध्येच भय निर्माण केलं आणि त्यांना म्हटलं सहभागितेपासून दूर जा. येते का लक्षात? येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि पहिल्या मंडळीची स्थापना किंवा शिष्यांचं एकत्र येणं मिशन काय? की जे माझे शिष्य, जे माझे प्रेषित एकत्र राहतील तर त्यांच्या हातून अद्भुते घडतील. 2 अध्यायामध्ये मी पाहिलं,
म्हणजे येशूचं मिशन काय होतं की या मंडळीनं एकत्र सहभागितेमध्ये येऊन अद्भुते करावी, चिन्ह चमत्कार करावेत. आणि इथं या दोघांना सैतानानं काय प्लॅन केला, या दोघांना संगतीपासून तोडायचं. आणि त्याला असं वाटलं की आता मी ते सफल करत आहे. त्यानं त्याचा फासा फेकला आणि 2 शिष्यांमध्ये भीती निर्माण केली आणि हे 2 शिष्य यरुशलेम सोडून जाऊ लागले. मग येशू ख्रिस्त 40 दिवस का राहिला, त्याला त्या सैतानाचं मिशन तोडायचं होतं. त्याच्या मिशनच्या विरोधामध्ये त्याला काम करायचं होतं आणि त्याला तगडा असणारा एक प्रतिस्पर्धी येशूच होता. मग येशू तिथं उभा राहिला. हे यरुशलेम सोडून जायला लागल्याबरोबर येशू त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या बरोबर चर्चा करू लागला. आणि शास्त्र सांगतं ते बोलताना त्यांच्या आतमध्ये उकळ्या फुटायला लागल्या, परंतु अजूनही त्यांचे डोळे उघडले नव्हते. कान देऊ नाही का? तुम्ही घरी बसून देवाचं वचन ऐकत असाल, या वचनानं तुमच्या अंतःकरणामध्ये उकळ्या फुटत असाल आणि तुम्ही म्हणत असाल की नाही आता घरीच मला देवाचं वचन मिळत आहे, पण तुम्ही आंधळे आहात. घरामध्ये ते सामर्थ्य नाही जे एकत्र येण्यामध्ये सामर्थ्य आहे, एकत्र येण्यामध्ये जे ताकद आहे. बायबल सांगतं ज्या देवाची मंडळी एकत्र येते तो म्हणतो अधोलोकाच्या द्वाराचं त्याच्या पुढे काही चालू शकत नाही. एकत्र येण्याची ताकद येशू ख्रिस्तानं दाखवली. त्याचं मिशन, त्याचं विजन काय, प्रेषित लोकांनी पुन्हा एकत्र यावं आणि त्यांच्यामध्ये असणारे मतभेद संपावे आणि माझं राज्य त्यांच्यामध्ये प्रस्थापित व्हावं. त्याला वाटलं जस्ट हे एकत्र येतील. शास्त्र सांगतं मंडळी ख्रिस्ताच्या शरीराचं अंग आहे, परंतु एखादा अवयव जर त्याच्यातनं बाहेर गेला तर ते शरीर काम करणार नाही. जसं आम्ही पाहतो माझं शरीर आहे आणि शरीरातनं हात बाहेर पडला, शरीरातनं डोळा बाहेर पडला तर शरीर काम करू शकणार नाही. हे 2 शिष्य आम्ही पाहतो की त्या शिष्यांपासून अलिप्त होत होते, परंतु ख्रिस्त म्हटला वेळ लागली बापाकडे जायला तरी चालेल, पण यांना मी पुन्हा सहभागितेमध्ये घेऊन येईल. आणि त्याचं मिशन घेऊन तो गेला आणि त्या शिष्यांना काउन्सिलिंग करू लागला. आणि पवित्र शास्त्र सांगतं तो बोलायला लागल्याबरोबर त्यांचे डोळे उघडले आणि तो अंतर्धान पावला. असंच लिहिलं बरं. तेव्हा त्यांचे डोळे उघडले, त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले, व त्यांनी त्यांना ओळखले. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. डोळे उघडल्याबरोबर येशू त्यांच्यापासून अंतर्धान पावला. आणि उघडले, डोळे उघडल्याचं त्याला कसं कळलं? डोळे उघडले त्याच्या पुढे दिसते बा. तेव्हा ते एकमेकास म्हणाले तो वाटेने आपल्या बरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता. हा, करोनाच्या 2 वर्षामध्ये सगळ्याचा उलगडा केला. आम्ही बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे, ट्रिनिटीचा उलगडा केला, पवित्र आत्म्याचा उलगडा केला. मग आता डोळे उघडले तर वचनाला धरून बाप्तिस्मा पण घ्यायला पाहिजे. चॅलेंज आहे माझं. 19 तारखेला बाप्तिस्म्यात या, बुडून जा. का? तारण पावलेल्या लोकांची संख्या वाढली पाहिजे. असं लिहिलंय दुसऱ्या अध्यायामध्ये. काय लिहिलंय? तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटलं आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत व चिन्हे घडत होते. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते. त्याचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून आपापली जमीन. आता ते दिवस येणार आहेत. आमेन. इथं आम्ही फार मोठं स्टेडियम सारखं चर्च बांधणारच आहोत आणि माझा विश्वास आहे लोक जमीन विकून येतील. आमेन. तुम्हाला आठवतं का मी मागे बोललो होतो त्यावेळेस आपल्या चर्च मध्ये बाहेरचे कोण येत नव्हते, पण मी म्हटलं होतं तुम्हाला इकडून तिकडून लोक येणार आहेत. हालेलुया. आजची भविष्यवाणी ती पण असेल. आमेन. लोक येणाऱ्या दिवसामध्ये जे प्रेषितांच्या काळामध्ये परवा जे बाप्तिस्मे आणि लाईनशीर लोक रांगेत थांबले होते, तर मग एकाने मला मेसेज केला आणि काय मेसेज केला माहिती का? आम्हाला असं वाटतं योहानाचे दिवस परत आले की ज्या दिवसामध्ये लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या. मग प्रेषितीय मंडळी परत उभी राहू शकत नाही, तो पहिल्यापेक्षा जबरदस्त असेल. हालेलुया. आत्मिक नेत्र उघडल्यावर मनुष्य संपत्तीकडे बघत नाही. आमेन. जास्त तुमचे आत्मिक नेत्र उघडतात. या शिष्याला त्यांना सांगायचं होतं, अरे तुम्ही फार मोठ्या असणाऱ्या चळवळीपासून दूर चाललेला आहात. एक मोठं मिशन तुम्ही गमवत आहात. तुम्हाला माहित नाही हे जे राहिलेले 11 शिष्य हे फार मोठं जगामध्ये असणाऱ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि त्याची प्रस्थापना करणारे माडीवरती ते राहतील. त्या 120 लोकांमध्ये हे 2 लोक प्रभूला त्यांची गरज होती. ते 118 नको आहेत, त्याला 120 लोकांची गरज होती. आणि ते शिष्य चाललेले, येशूनं पाहिलं यांचे डोळे आंधळे म्हणून ते चाललेले. कान देऊ नये का? काही झालं तरी विश्वासणाऱ्यांची सहभागिता कधीच बंद होता कामा नये. किती जगाच्या उलटा पालती होऊ द्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं मन दुखावलं असेल, कदाचित तुमच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रश्न असतील,
होईल, परंतु तुमच्याकडे मिशन आहे, तुमच्याकडे विजन आहे. तुमच्या प्रश्नाला तुम्ही घरात थांबणं या आंधळेपण आहे, पण डोळे उघडणं आणि देवाच्या घराकडे जाणं म्हणजे आत्मिक नेत्र उघडले जाणे. आणि शास्त्र सांगतं यांचे डोळे उघडले आणि ते चर्चा करत काय म्हटले वाचा. तेव्हा ते एकमेकास म्हणाले, तो वाटेने आपल्या बरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता. तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय येत. मग त्याच घटकेस ते उठून यरुशलेमेस माघारे गेले. कधी गेले हो? त्याच घटकेस. तुम्ही जर देवाचं वचन ऐकतात, मला तुमच्या कमेंट्स आवडतात, तुम्ही पाठवता व्हॉट्सअपवर, त्याच्यानं तुम्हाला वाटत असेल पाळक साहेबाला खूप बरं वाटेल, मला अजिबात बरं वाटत नाही. मी तो शब्द ऐकायला उत्सुक आहे की आम्ही तुमचं वचन स्वीकारलं आणि आम्ही आमच्या चर्चला जायला लागलो. कारण मिशन देवाचं तेच आहे. तो म्हणतो मी मंडळी नेण्यासाठी येणार आहे आणि मंडळी नेण्यासाठी येत असताना आपल्या घरामध्ये बसून अंतःकरणामध्ये उकळ्या फुटू देऊ नका. तुमचं चर्च तुमची वाट पाहते, ज्या चर्च मध्ये देवाला अद्भुते करायची. म्हणून तर दुसऱ्या अध्यायात मी तुम्हाला नेलं. त्यांनी डोळे उघडले, हे त्यांना दिसत नव्हतं. त्यांना वाटलं आता येशू ख्रिस्त मेला, हे त्यांना माहित नाही आता पुढे काय होणार आहे. आणि प्रभूने त्यांचे डोळे उघडले. डोळे उघडल्यावर त्यांना कळलं. ज्यावेळेस प्रेषित लोकांमध्ये ते आले, आता चर्चा काय करत असतील, बापरे अम्माऊस मध्ये गेलो असतो तर एवढी ग्लोरी पाहायला मिळत नसती, एवढं वैभव पाहायला मिळत नसतं. आम्ही टिकून राहिलो, परत माघारी आलो. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, जे माघारी गेले वापिस या, परत या. मोठं गौरव, असं गौरव जे आजपर्यंत तुम्ही अनुभवलं नाही, त्या गौरवाचा भाग जर तुम्हाला बनायचा असेल, जसं शिष्य माघारी गेले तसे त्यांनी परत माघारी यावं, ही देवाची योजना आहे. काय सुंदर आहे बायबल, काय अद्भुत आहे. आत्मिक नेत्र उघडणं, अहंकार बाजूला. 100% यांच्यात काहीतरी कुरबुर झाली असेल. यात शिष्यांमध्ये उगीच गेलेत का? काहीतरी झालंच असेल ना. का असं कोणतं जाणार आहे का? हे सगळे एकत्र बसले, ते दोन का गेले? काहीतरी त्यांच्या मनामध्ये, तुम्ही ज्या चर्च मध्ये आहात तिथं तुम्ही कदाचित दुखावला असाल, काहीतरी घडलं असेल. पण देव तर मंडळीची स्थापना करणार आहे. मी शिलोविषयी बोलत नाही, मी जगातल्या मंडळींविषयी बोलत आहे. मला माहिती, माझ्या मंडळीमध्ये सगळे लोक बरोबर जे त्यांना करायचे 100% त्यांच्याकडे वचन. काल एका सिस्टरनं आणि मला कमेंट्स पाठवले, मी नाही टाकले ते म्हटले की काय तुमची मंडळी नशीबवान आहे हो, एवढं सगळं भारी त्यांना सहभागिता, एवढं चांगलं चर्च, एवढी चांगली उपासना, एवढं चांगलं वचन जे लोकांच्या जीवनामध्ये बदल करत आहे. तुमचे लोक एवढ्या भारी मंडळीचे सभासद आहेत. मग मला माहिती की माझं चर्च एका व्हिजन, एका मिशनला, कोणतं मिशन? जे ख्रिस्ताचं मिशन, ते मिशन घेऊन आम्ही निघालेलं आहे. ते मिशन आमच्याकडे, व्हिजन आमच्याकडे. आणि लोकांना पण ते कळलं यांच्याकडे मिशन आहे. पैसा नाही बरं का, पण मिशन आहे. आणि ज्यांच्याकडे मिशन आहे त्यांचा पुरवठा देव आहे. आणि आजपर्यंत देव पुरवठा करत आहे. मग ज्या दिवशी आत्मिक नेत्र उघडले, का ते अमावस्या वाटेकडे गेले, यरुशलेम सोडून का जात होते? म्हणून लक्षात ठेवा, काही झालं ना, किती राग आला तर इथे भिंतीवर डोकं आपटा, पण घरी जाऊ नका. जे गेले त्यांनी गमावलं सगळं. मी तेच प्रेषितांच्या कृत्याचा विचार करत होतो. जर हे दोन शिष्य गेले असते तर किती मोठं गौरव त्यांनी गमावलं असतं. कोणतं गौरव? वाचा बरं. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये. कुणाच्या हातून? प्रेषितांच्या. म्हणजे जे राहिले, आमेन, जे राहिले त्यांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये. तुम्ही माझ्या बरोबर राहिला, देव आता तुमच्याकडनं करून घेत नाही का? कारण आत्मिक नेत्र उघडल्यावर सहभागिता महत्वाची असते. सहभागिता टिकून ठेवा. मला काय वाटतं, मला एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही या मंडळीचा घटक आहात. आमेन म्हणा. आमेन. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मीटिंगला आल्यावरच घटक बनता. ठीक. कधी आम्ही जाऊन मीटिंगला आलो, मी तिथं असतो तर, अरे तुम्ही घरी बसून प्रार्थना केली म्हणून घडलं ते. प्रेषित लोक एकत्र होते. नाव आहेत का त्याच्यात? नाही. आहे का नाव? नाही. आहेत का नाव? नाही. मग कधी कधी तुम्ही गुप्त असता. हालेलुया. पण देव मात्र त्याचं काम मोठं करत असतो. आमेन. ही युनिटी आहे, ही पॉवर आहे, ताकद आहे. आमेन.
जे तिकडं बॅटल फील्ड वरती जातात, तुम्हाला कळतं का, सैनिक जे असतात ना ते सैनिक बॅटल फील्ड वर असतात, ते लढत असतात. ऐका बरं का, मी सिक्रेट तुम्हाला जाता जाता सांगत आहे, फार सुंदर आहे बायबल आणि युद्ध. मग हे सैनिक जातात, युद्ध करतात, आणि पाठीमागून इकडं जे बसलेले लोक आहेत ना ते विमान पाठवतात, त्यांच्यात बॉम्ब असतात. मग हे काय करतात, तिकडं बॉम्ब टाकतात, मग तिकडचे सैनिक घाबरतात, मग हे लढणारे सैनिक जाऊन त्यांना गोळ्या घालतात. हालेलुया. तुम्ही राहणारे लोक आहेत ना, तुम्ही प्रार्थनेचे बॉम्ब टाकायचे आणि मग तिथं लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला जातो. हे मिशन येशूकडे होतं. हालेलुया. हे मिशन त्याच्याकडे होतं. काय, मला मंडळीत माझं काम काय, मी लोकांसाठी प्रार्थना करेल. आमेन. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही तिथं नाही, तुमच्याकडे तर खूप मोठी जबाबदारी आहे. तुमच्याकडे तर बॉम्ब आहेत, विमानं पाठवायचे, एक एक जण गुडघ्यावरती बसायचं. मला माहितीये की या दिवसात सगळ्यात मोठ्या जास्त प्रमाणात आपली सेवा वाढली, याचं कारण एकच आहे, मी ज्या मिशन वरती जातो त्यास तुम्ही प्रार्थना करता, टीम पुढे ती मंडळी प्रार्थना करती, हे लढणारे लोक जे आहेत ना यांना कोणतरी सपोर्ट असतो. हा हे मिशन आहे, हे विजन आहे, आणि त्याच विजन मी तुम्हाला पुढे चालायचं की येशूच्या शिष्यांनी केली, त्यांची नावं नव्हती. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनी काय केलं पाहिजे, एक मिशन घेऊन पुढे निघलं पाहिजे. आमेन. वाचा त्याच्या पुढे. प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. चिन्ह घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते. आणि त्यांचे सर्व काही, सगळं काही सामायिक होतं. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असे. हे सगळं देव अजून पण घडवते. काल एका सिस्टरनं, आपण जस्ट म्हणलं चर्चचं बांधकाम करायचं असतं, त्यांनी बिचाराने ऐकलं आणि मग त्यांनी मला मेसेज केला, म्हटले पास्टर रिटायरमेंटचे काही पैसे मला मिळाले, त्यातले 10,000 रुपये माझी इच्छा आहे की तुमचं चर्च बांधायला आणि उपयोगी पडावे. आणि त्या बिचाराने 10,000 रुपये आपल्याला पाठवून दिले. कशासाठी? चर्च बांधायला. हालेलुया. मग आता तर आम्ही हे तळाताचं ढग पाहतो. आमेन. तिथं तर काय मिशन होतं, लोकांनी आपली जमीनच विकली. आमेन. आणि प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवली. का? हालेलुया. अजून तुम्हाला मिशन कळलं नाही. ज्या दिवशी मिशन कळेल आणि मिशन पूर्ण होईल ना, तुम्ही बघा सगळं ग्राउंड भरलं जाईल. लोक तुम्हाला दिसतील आणि नुसतेच दिसणार नाही, ते बरे होऊन जाणार. आमेन. बरे होऊन जाणार आहे. परवा एका व्यक्तीने मला म्हटलं, माझ्या जीवनात माझी 2 स्वप्न होती. म्हटलं कोणते? आला माझ्या बरोबर थांबला. मी 2 स्वप्न देवाला सांगितले, रोज त्याच्यासाठी प्रार्थना करतो. म्हटलं काय रे बाबा? एक पास्टर टेलर आणि दुसरं बिजेंद्र सिंग यांच्यावर मला फोटो काढायला पाहिजे. आता तुमच्या बरोबर काढला. हे नको मिशन ते पाहिजे. कोणतं? त्या मिशन मध्ये मी सहभागी व्हायला पाहिजे. मंडळीचा भाग. आमेन. मंडळीचा भाग की अद्भुते घडावी, आणि म्हणून येशूने पण त्यांना सोडलं नाही. हालेलुया. येशू म्हटलं नाही, जाऊ द्या 2 जातात ना, ह्यांना मी सारखं सांगून माझ्यासारखं पाळक 3.5 वर्ष सांगितलं, हल्ले परत माघारी, जाऊ द्या म्हणू द्या तिकडं. येशू म्हणलं नाही, माझं मिशन ते आहे. हालेलुया. हे दोघं पण परत माघारी आले पाहिजे. आमेन. पुनरुत्थानानंतर त्यांनी रेस्ट घेतली नाही, तो गेला आणि त्यांच्याशी बोलायला लागला. हालेलुया. मी पण थकत नाही बरं का. हालेलुया. एनर्जी तेवढीच असते का? मला माहिती मिशन आहे, हे मिशन पूर्ण व्हायला पाहिजे. आमेन. हे मिशन व्हायलाच पाहिजे. आमेन. काय झालं तर त्याला बाधा होता कामा नये. हालेलुया. एक मिशन घेऊन आम्हाला पुढे जायचंय. येशूनं पण ते मिशन घेतलं. त्या दोघांशिवाय सुद्धा मिशन पूर्ण झालं असतं. काय यहुदा गेला तर येशूचं काय अडलं का? पण त्याला माहिती आता गौरयुक्त मंडळीची स्थापना करणार आहे. एक गमावला, आता दुसरा गमावता कामा नये. हे 2 गमावता कामा नये. आणि मग तो गेला आणि त्यांना घेऊन आला, आणि घेऊन आल्याबरोबर दुसऱ्या अध्यायामध्ये इतकं महान प्रकारचं प्रगटीकरण, इतकं महान प्रकारे यांचे डोळे उघडले आणि त्यांनी पाहिलं. आता डोळे उघडल्यावर त्यांनी पाहिलं, अरे माझ्या हातून अद्भुते घडू लागले, माझ्या हातून चिन्ह चमत्कार घडू लागले. डोळे उघडा. प्रभूनं ज्या दिवशी तुमचे डोळे उघडे त्यास तुम्हाला कळेल, मी साधी व्यक्तीने देव माझ्याकडनं महत्कृत्य करत आहे. आमेन. तुमच्याकडनं महत्कृत्य घडली पाहिजे. हे डोळे उघडण्याचं सिक्रेट आहे. शेवटची गोष्ट वाचूया. अजून एक गोष्ट आहे पण शेवटची वाचूया. प्रेषितांचं कृत्य 26 अध्याय आणि त्याचं 18 वचन. प्रेषित 26 अध्याय 18 वचन. मी तुला
त्यांच्याकडे पाठवतो, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. आता या आंधळ्याचे डोळे ईशोनं उघडले. ऐका, ज्या दिवशी माणसाचे डोळे उघडत नाही ना, आंधळा असतो ना, त्यास तो पापाचं जीवन जगत राहतो. त्याला वाटतं पाप करणं म्हणजे सगळ्यात चांगलं जीवन, एन्जॉय, खायचं प्यायचं, मजा करायची, सगळं जगामध्ये आहे ते. कुणी देवाच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. पैसा कमवायचा, नाव कमवायचं, म्हणाले तसं विचार करायचा, मग तो मनुष्य जगिक बनतो. पण इथं आता प्रभू त्याच्या सेवकाला काय सांगत आहे, तू त्यांचे डोळे उघड जाऊन. का डोळे उघड माहिती का? कारण यांना पाप प्रिय आहे, जी गोष्ट ते करत आहे याच्यामध्ये त्यांना मजा वाटत आहे. पण त्यांना हे दिसत नाही, मला त्यांना पापातनं बाहेर काढायचं. आणि कुणाच्या पंक्तीला? यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावं, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये. कोण पवित्र झालेले लोक आहे? अब्राम, इसाक, याकूब. म्हणजे देवाला ज्यावेळेस तो तुमचे डोळे उघडतो ना, त्यावेळेस तुम्ही या पापी लोकांमध्ये राहत नाही. तुम्हाला कळतं, मला त्यांच्या पंक्तीला जाऊन बसायचंय. कोणाच्या पंक्तीला? अब्राम, इसाक, याकूब. कोणाच्या? हो, अब्राम, इसाक, याकूब. कोणाच्या? अब्राम, इसाक आणि याकूब. ज्यांनी पवित्र जीवन जगले, ज्यांना देवाच्या जवळ जागा आहे. ज्या दिवशी माणसाचे डोळे उघडतात ना, त्याला कळतं, अरे या दारूमध्ये मजा नाही, ही दारू मला कबरात घेऊन जाईल. पण येशू ख्रिस्तावरचा माझा विश्वास मला विश्वासणाऱ्यांच्या पंक्तीला घेऊन बसवणार आहे. आपोआप टर्न होतं, आपोआप बदललं जातं. कोणा व्यक्तीला जर बदलायचं ना, तर त्याला त्याचं महत्व पटवून दिलं पाहिजे. आम्ही गाणं गायलं नाही का, पापात वाटते माझ्या सगळ्यांना पापामध्ये वाटते. पण तुम्हाला कळतं का, एखादी गोष्ट, एखादं पाप जी तुम्हाला आवडतं, पण या पापामुळं तुम्ही ज्या पंक्तीला बसणार ती पंगत, आणि त्या पंक्तीपासून तुम्हाला दूर काढलं जातं. पाप सैतानाच्या आधिपत्याखाली तुम्हाला नेतं आणि लोकांचे डोळे आंधळे आहेत. त्यांना त्याच्यामध्ये मजा वाटत आहे. त्यांना जगिक आकर्षण एवढं निर्माण झालं की त्या जगामध्ये जाणं आणि त्याच्यात रमणं त्यांना पसंत आहे. म्हणून तर देवानं ज्या इसाकाला सांगितलं ना, 11 पेंढ्या तुझ्या पेंडीला नमन करेल. पण त्याच्यासाठी त्याला नुसतंच त्या पेंड्या नमन करायला आल्या नाही, त्याच्यासमोर मोहाचा प्रसंग आला. पोटिफराच्या घरामध्ये त्याची परीक्षा झाली, परंतु त्याला माहितीये, जर मी तिच्या पंक्तीला बसलो तर त्या लोकांच्या पंक्तीला बसणार नाही. ज्या ठिकाणामध्ये विश्वासणारे संतगण मेलेले आहेत त्यांच्या जवळ मला पोचायला पाहिजे. त्याला कळालं, त्याला आत्मिक जीवन समजलं, त्याचे आत्मिक नेत्र उघडले. मोशेचं पण आत्मिक नेत्र उघडले. तो काय म्हणतो, पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर. हे कळलं पाहिजे. हो, हालेलुया. सेवा करता, देवाच्या मार्गामध्ये चालताना तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला तुमचं भविष्य अंधकारमय दिसत असेल, काय याच्यातनं फायदा होणार, काय निष्पन्न होणार आहे? एवढा त्याग करून, एवढं बलिदान करून, एवढी प्रार्थना करून, एवढं चर्चला जाऊन तुम्ही कदाचित फायद्या तोट्याचा विचार करत असाल. एवढं समर्पण केलं, काय मिळालं? मला काय फार वर्षापूर्वी एकाने प्रश्न केला होता, एवढं त्याग सांगताना एवढा त्याग केला, काय मिळालं तुम्हाला? देवाने तुम्हाला काय दिलं? आणि तो प्रश्न रास होता, करेक्ट होता, योग्य होता. तसं मला सुद्धा थोडंसं कन्फ्युजन झालं. अरे, निवडलेला मार्ग तर मी चुकलो नाही ना, माझं करिअर तर मी बर्बाद करत नाही ना, शिक्षण माझं वाया घालवत नाही ना, काय भविष्य आहे पुढं? परंतु आता ज्यावेळेस मी पुढे गेलो त्यावेळेस माझे आत्मिक नेत्र उघडले. मला कळलं, पंक्तीला तर मला त्यांच्या बसायचं. हालेलुया. ज्या लोकांनी चुकीच्या वाम मार्गाने पैसा मिळवला, ते श्रीमंत झाले, नाव लौकिक त्यांचा वाढला, तुम्ही त्यांना फॉलो करू नका, त्यांच्या पंक्तीला बसू नका. प्रभू म्हणतो, त्यांचे डोळे उघड,
सैतानाच्या आधिपत्याखालून बाहेर येतील आणि ते कुणाच्या पंक्तीला बसतील? विश्वासणारे. पवित्र झाले. हा, वाचा. पवित्र झालेल्या लोकांमध्ये, पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. काय मिळावं? वतन मिळावे. म्हणजे देवाची इच्छा तुम्हाला सैतानाच्या अधिकारातनं काढावं आणि कुठं बसवावं? पवित्र झालेल्या लोकांना. नुसतं बसवायचं नाही तर तुमचं काय? वतन मिळावे. वतन. प्रत्येकाला वतन आहे. आमेन. म्हणून इथल्या प्रॉपर्टीचा विचार करू नका. हालेलुया. इथं भांडणं मारामाऱ्या तुम्ही मेला की एकमेकाचे खूनच पडणार आहे इंच इंच जागेसाठी. पण जेव्हा तुम्ही स्वर्गामध्ये तुमचं वतन असेल ना, तर वतनदाराला बोलवून त्याच्या हातामध्ये ती सत्ता देणार आहे. हे सगळ्यात मोठं रहस्य आहे. आत्मिक नेत्र उघडणारा व्यक्ती जगामध्ये श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत नाही. हालेलुया. जगामध्ये नाही श्रीमंत. यहूदाचं का गेलं वतन? 30 रुपयासाठी येशूला विकलं. 30 रुपये. मला असं वाटतं यहूदा ज्यावेळेस त्याला त्या अधोलोकातनं पाहत असेल ना, तो विचार करत असेल, अरे 30 रुपये जर मी नसतं विकलं ना, तर आज प्रेषितांनी एवढी अद्भुत कृत्य केली, त्याच्यामध्ये मी पण असतो. हे विश्वासणाऱ्यांच्या पंक्तीला बसण्याचं वाटा त्याच्याकडे होता, पण त्यानं तो गमावला. गमवू नका, गमवू नका. पाप तुमच्या समोर येईल, परंतु पापावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करा. राहू नका त्याच्यामध्ये. काही वेळेस तुम्हाला या गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे. तुमच्या मोहाचे प्रसंग येतील तुमच्याकडं आणि तुम्हाला भुलवलं जाईल आणि तुम्हाला अट्रॅक्ट केलं जाईल. परंतु लक्षात ठेवा, तुमचं व्हिजन, तुमचं मिशन काय? तो म्हणतो या लोकांचे डोळे उघड. आणि एकदा का त्यांचे डोळे उघडले तर ते विश्वासणाऱ्यांच्या जवळ राहतील आणि त्यांचं वतन त्यांना मिळेल. मी तुम्हाला सांगतो, देवानं तुमच्यासाठी वतन ठेवले. हालेलुया. माझ्यासाठी वतन आहे. आमेन. माझ्यासाठी वतन आहे. म्हणून मला नाही वाईट वाटत माझ्याकडे काय नाहीये. हे सगळं, हे जगातलं सगळं डुप्लिकेट आहे बरं का. हालेलुया. कपडे, हे गाडी, हे राहायचं घर, हे सगळं डुप्लिकेट आहे. ओरिजिनल काहीच नाहीये. खरं तर तिकडचं आहे. आमेन. कारण का ओरिजिनल म्हटलं माहितीये का? तो म्हणतो जगात नको तर आपली संपत्ती स्वर्गात साठव, का तर तिथं कसर लागत नाही आणि ते चोर पण नेत नाही. हालेलुया. इथं सगळं, एक कपडे पण फाटणार आहेत, तुमचं सोनं पण चोरून जाणार आहे, तुमचं धन पण तुम्हाला दुसऱ्याच्या स्वाधीन करावं लागणार आहे. किती कष्ट करता तुम्ही, खात पण नाही हो. एक एक पैसा, पैशाला पैसा, पैशाला पैसा, थोडं तेल कमी, थोडं मीठ कमी, किती करता? किती काटकसर, हलके कपडे, किती तुम्ही काटकसर करणार. पण लक्षात ठेवा, हे सगळं दुसऱ्याच्या हातामध्ये. इथं जे कमवता हालेलुया ते स्वर्गामध्ये अडळ आहे आणि त्याच्यात पण वतन आहे. आमेन. आता वतन आहे. मला माहितीये तुम्ही जेवढं जेवढं प्रभूच्या राज्यामध्ये तुम्ही तुमची संपत्ती घालवली, कुठे घालवली? लोक तुम्हाला म्हणतील काय देता देवाला, देवाला देऊन देऊन काय भिकारी व्हायचं का? तुला स्वर्गात गेल्यावर कळलं. इथं काय नाही. प्रभू बोलवून सांगेल इकडे या सिस्टर, सगळं रेकॉर्ड, एक एक पैसा हिशोब तिथं देव. इथं काळजी करू नका, तुम्हाला इथं कोण हिशोब देणार नाही. तिथं गेल्यावर देव सगळ्याचा हिशोब ठेवेल. चर्च बांधताना यांनी 2 वर्ष कपडे घेतले नव्हते. चर्च बांधताना यांनी सगळा पैसा त्याच्यामध्ये टाकला होता. आपल्या लेकरांना दिलं नाही, पण चर्चला देवानं दिलं. देवाचं राज्य वाढावं, सुवार्तेला जावं म्हणून ते आले. बरेच लोक मला, मी मीटिंगला कुठे गेलं जायचं म्हटलं ते साहेब गाडीच्या पेट्रोलला तुमच्याकडे राहू द्या. आणि माझ्याकडे असतात, पण त्यांना असं वाटतं मी पण घेतो, कारण मला माहितीये ह्याची नोंद होणार आहे, तिकडे स्वर्गामध्ये नोंद होणार आहे. मग तुम्ही ते देता आणि प्रभू नोंद करतो. इकडं तुमची संपत्ती वाढत चालली, वाढत चालली. आणि स्वर्गात गेल्यावर देव म्हणतो अरे तुझं वतन लय जमा झाले. तिथं गेल्यावर तुम्हाला कळणार एवढं वतन जमा झालं. तुमच्या डोळ्यातनं अश्रू येईल, किती विश्वास देव आहे. तोपर्यंत तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला वाटतं नुकसान आहे. तो म्हणतो नाही रे, यांचे डोळे उघड, यांना कळू दे. कोणाच्या पंक्तीला? पवित्र झालेल्या लोकांमध्ये, पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. वतन, ते सगळं वाचा पूर्ण. मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, त्यांच्याकडे पाठवतो यासाठी की, कशासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे. म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे. तू जाऊन त्यांचे डोळे उघड. कशासाठी डोळे उघड? त्यांना दाखव विश्वासणाऱ्यांच्या पंक्तीला तुम्ही बसत आहात. आमेन. तुम्ही विश्वासणाऱ्यांच्या पंक्तीला आहात. आमेन. किती सुंदर आहे. अब्रामाच्या बाजूला मी. हालेलुया. आता जर तुम्ही बघितलं बिजेंदर सिंगच्या बाजूला बसायचं तर तुम्हाला 1 लाख द्यावे लागतील. जेवायला बसायला गेलं तर तिथं सांगतात, आता ते घेत नाहीत पण कमिटीला चालवायचं असतं. मग
मीटिंग भरवायची करोडो रुपयाचा खर्च आहे, मग तिथं तुम्हाला पैसे द्यावे लागतात. इथं फुकट आहे. स्वर्गामध्ये गेल्यावर ते म्हणतो इकडे अब्रामाला सांगत, अब्राम विश्वासणाऱ्यांचा बाप, आणि प्रभू म्हणतो, तुला याच्या शेजारी बसायचं का, सेल्फी काढायचा का? अब्राम पण गपचूप बसतात रे मी असं. हालेलुया. किती भारी भारी लोक, मोशे, एलिया, आमेन, एवढ्या सगळ्या लोकांनी महत्कृत्य केलं. आणि तो म्हटलं यांचे डोळे उघड, त्यांना त्यांच्या पंक्तीला बसवायचंय. आमेन. जे तुमचं मिशन, तुमचं विजन, तुमची तत्व, तुमचे सिद्धांत. म्हणून तो म्हटला, या आंधळ्याला विचारलं, तुझे डोळे कोणी उघडले? लोकांनी पण तुम्हाला विचारलं पाहिजे, तुमचे डोळे कोणी उघडले हो? अहो एवढं सगळं करता, तुम्हाला नाही वाटत का पैसा साठवून मोठा मोठा बंगला बांधावा? तुम्ही एवढं मोठं, बरेच लोक एवढा मोठा दशांश कसा द्यायचा? तुम्हाला नाही वाटत का हा हप्ता गाडीचा जाईल, 4 व्हीलरचा, हा हप्ता घर बांधायला जाईल? हे पण तुमच्या डोळ्याला दिसतं. मला माहिती तुमचं मोठा मोठा दशांश असतो, एवढा मोठा दशांश लोकांनी, लोक काय म्हणतील, हे वेडे लोक आहेत, आंधळे आहेत, एवढा दशांश देण्याच्या ऐवजी चला त्या घराचा हप्ता भरू. इतकं चांगलं घर, स्वर्गात गेल्यावर झोपडी. हालेलुया. हालेलुया. आणि मग तिथं म्हणणार तुम्ही, नाही प्रभू मला माहित नव्हतं. मग आता तसाच राहा. आता तुम्ही जे करता, देव तुम्हाला त्याच्या पंक्तीला, विश्वासणाऱ्यांच्या पंक्तीला, विश्वासणारे लोक पंक्तीला बसलेले आहेत. हालेलुया. म्हणून त्याने विचारलं, तुझे डोळे कुणी उघडले? त्यांचा प्रश्न आहे, तुझे डोळे कुणी उघडले? एंड करूया ते वाचून परत. योहानाचं शुभवर्तमान 1 योहान 3 अध्याय 6 ते 10 वचन वाचूया. हा पहा काय त्या ठिकाणामध्ये डोळे उघडल्यावर, जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करीतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही. मुलांनो, 10 पर्यंत. मुलांनो, कोणी तुम्हाला बळकू नये. जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणार आहे. न्याय संपन्न आहे. पाप करणारा सैतानाचा आहे. कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. ज्या दिवशी तुम्हाला हे वचन समजतं आणि तुमच्या डोळ्यावरची पट्टी निघून जाते, तुम्हाला दृष्टी येते, त्यास तुम्हाला काय कळतं माहिती का? तुम्ही तर देवाचं बीज आहात. तुमच्यामध्ये देवाचा अंश आहे. कोणाचा अंश आहे हो? देवाचा. ऐका बरं का, हागार पासून इश्माईल जन्माला यावं हे देवाचं मिशन नव्हतं, विजन नव्हतं. तो म्हटलं सारेपासूनच तुला मुलगा व्हायला पाहिजे. आणि हागार इश्माईलाला तिने जन्माला घातलं, इसाक पण जन्माला आला, आणि दोघं घरामध्ये, मी बीज सांगत आहे तुम्हाला समजेल आत्मिक नेत्र उघडल्यावर काय जबरदस्त क्रांती विचारांमध्ये घडते. मग हे दोघं एकत्र राहायला लागले. सारेचं डोकं फिरलं. ती म्हटली इश्माईलाला या घरामध्ये ठेवायचं नाही, हाकलून द्या. देव पण अब्रामाशी बोलला, हे दोघांना एकत्र ठेवू नकोस. सारा सांगते ते अगदी करेक्ट आहे, कारण देव पवित्र आहे. आणि मग त्या इश्माईलाच्या साऱ्या आगारच्या खांद्यावरती भाकर दिली, मसक दिली, भाकर दिली, आणि अब्रामाने तिला रानामध्ये हाकलून दिली. मग आम्ही पाहतो की हागारीने त्याला झुडपाखाली टाकलं. तो रडायला लागला. ती मानली की आता हा मरणार आहे, आणि मग ती पण रडायला लागली. आणि तेवढ्या देवाने त्याची वाणी ऐकली. शेवटी देव तो देवच आहे. देवाला वाटलं की अरे याला मारणं हे बरोबर आहे, पण देवाने विचार केला की याच्यामध्ये बीज तर अब्रामाचं आहे. हालेलुया. हागार आहे ती, पण बीज अब्रामाचं आहे ना. मग परमेश्वरानं दूत पाठवून त्या मरणाऱ्या इश्माईलाला निरोप देण्यासाठी दूताला पाठवलं, आणि दूताला सांगितलं की सांग तिथं जाऊन. देव इश्माईलाला मरू देत नाही, तर रानामध्ये त्यानं त्याच्यासाठी झरा खोदला. कशासाठी माहिती का? अब्रामाचं बीज आहे म्हणून. तुम्ही तर देवाचं बीज आहात. आमेन. तुमच्यासाठी देव पावलो पावली झरे खोदणार आहे. आमेन. पावलो पावली. हालेलुया. इश्माईल हा पापाचं दर्शक आहे, पण अब्रामाचं बीज त्याच्यामध्ये आहे. आणि मग तो काय म्हटला? तुझ्यामध्ये अब्रामाचं बीज असल्या कारणानं याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेन. बीजाची ताकद ही आहे. आणि डोळे उघडल्यावर आता तो काय सांगतो? यांचे डोळे उघड.
याला कळू दे तुमच्यामध्ये सैतानाचं बीज नाही, मग कोणाचं बीज आहे? देवा येशूचं बीज आमच्या त्याच्या रक्तानं. आमच्याकडे ब्लड कोणाचं आलं? येशूचं. आम्ही म्हणतो नाही का हे रक्तातलाच दोष आहे. एखादा मुलगा जर बापासारखा भांडण करायला लागला, दारू प्यायला, बाप पी पोरगा पण प्यायला, बाप त्याचंच बीज आहे. आमच्यामध्ये येशूचं बीज आहे. आणि येशूचं बीज असल्या कारणानं आता परमेश्वर काय म्हणत आहे, तुमच्यामध्ये त्याचं बीज आहे म्हणून तुम्ही जगामध्ये आशीर्वादित आहात. मग आता तुम्ही पाप करू नका. काय करायचं मग? ख्रिस्तासारखं, ज्याचं बीज त्याच्यासारखं राहतो, ख्रिस्तासारखं दिसलं पाहिजे. संयमी, विजयी, सहनशील, परोपकारी, कृपेने भरलेलं आणि प्रार्थना करणारं जीवन, सुवार्ता सांगणारं जीवन, विश्वासामध्ये लढणारं जीवन, टिकणारं जीवन, ख्रिस्ताचं बीज आमच्यामध्ये आहे. म्हणून तो काय म्हटला, पाप करू नका, कारण पाप करणाऱ्यामध्ये पापाचं बीज आहे. पण आमच्यामध्ये ज्या दिवशी डोळे उघडतात त्यास बायबल सांगतं आम्ही देवाची लेकरं आहोत हे प्रगटीकरण कळतं. मग त्याला विचारलं, तुझे डोळे कोणी उघडले? त्यानं सांगितलं, शिलोह मध्ये तळ्यात गेलो, त्याच्या जाण्याच्या अगोदर येशूनं काय केलं? चिखल करून माती चिखल केला आणि माती डोळ्यास लावली. आज ह्या चिखलाची माती मी तुमच्या डोळ्यात लावली आणि माझा विश्वास आहे ज्या दिवशी तुमचे डोळे उघडतील त्या दिवशी शास्त्री, पुरुषी, धार्मिक लोक तुमचा पाठपुरावा करतील. त्याच्यासाठीच देवानं तुम्हाला निवडले. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. ते असाधारण, अद्वितीय अशा स्वरूपाचं वचन आहे. त्या वचनानं आमची भेट घेतलेली आहे. आणि आज दुपारी अतिशय प्रामाणिकपणे आम्ही देवाच्या हातात पडूया. कोणामुळे हा आंधळा झाला? लोकांचा प्रश्न अंधत्वा संबंधा नाही, पण येशू मात्र त्याला दृष्टी देण्यासाठी त्या ठिकाणात आला होता. विश्वास करा, आजचं वचन आम्हाला दृष्टी देण्यासाठी आहे. आता पूर्वीसारखे नाही. आंधळ्याला दृष्टी आली आणि धार्मिक लोक त्याच्या संगती चर्चेला बसले. शास्त्री, पुरुषी त्याला विचारू लागले, तू कसा काय तुला दृष्टी प्राप्त झाली? इथून बाहेर पडल्यावरती अनेक लोकांनी तुम्हाला हाच प्रश्न करावा, एवढं सुंदर जीवन तसं तुला समजलं? हे सर्व समर्थ देवा, आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुझे लोक तुझ्या मंदिरामध्ये हजर आहेत. त्यांचं अंतःकरण तू उघडलेलं आहेस, त्यांचे डोळे तू उघडलेले आहेस. लांबून दुरून लोक या ठिकाणामध्ये आलेले आहेत, परंतु तुझं वचन त्यांच्या समोर मांडून आज एकेकाचे नेत्र तू उघडलेले आहेस. पण तू जाताना त्यांच्याकडे प्रचंड विश्वास असू दे. कालपर्यंत आम्ही पापाचं दासत्व, सैतानाच्या आधिपत्याखाली आम्ही होतो, पण आज देवाची लेकरं म्हणून या ठिकाणात चाललेलो. हे सर्व समर्थ पित्या, हे स्वर्गातील बापा, अमावस्या वाटेकडे जाणारे शिष्य, त्यांचे डोळे उघडले आणि ते डोळे उघडले हे त्यांच्यासाठी खूप चांगली घटना आहे. कारण परत शिष्यांबरोबर आले आणि शिष्यांबरोबर आल्यानंतर त्यांच्या संगतीनं यरुशलेमेत उलथापालथ घडली. अंतःकरणामध्ये उकळ्या फुटल्या. एवढ्या पुरतं समाधान न मिळता त्याने पुन्हा एकदा प्रभूच्या घराकडे, यरुशलेमेकडे पावलं टाकली. आज तुझं वचन ऐकत असताना अशाच पद्धतीने लोकांच्या जीवनामध्ये बदल होते. त्यांनी चर्चकडे पावलं टाकावे, देवाच्या मंदिराकडे त्यांची पावलं वळावी, पुष्कळ लोकांना ख्रिस्त समजावा. देवाच्या लोकांचं एकत्र येणं हे किती महत्वाचं आहे, येशू ख्रिस्ताचं ते मिशन होतं, ही गोष्ट त्यांच्या लक्षामध्ये होते. निराश, हताश, सेल्फिशपणाचं जीवन जगणं त्यांनी सोडावं आणि त्यांनी प्रभूच्या योजनेला महत्व द्यावं. यासाठी घरामध्ये थांबलेले प्रत्येक व्यक्तीला मी तुझ्या हाती सोपवत आहे. ते एकत्र येतील तर मंडळीमध्ये मोठं काम होईल. हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंडळांमध्ये, जगातल्या प्रत्येक मंडळांमध्ये ते घडलं जाऊ दे आणि हे वचन लाखो लोकांपर्यंत पोहोचू दे प्रभूचे, ज्याच्यानं मंडळीची बांधणी होऊन जाऊ दे. आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आज आम्ही आठवण करत आहोत श्रीनिवास त्यांच्या परिवाराची. उपलवार परिवार तुझ्या स्वाधीन करत आहे, ते मंडळीचा घटक आहे.
तुझ्या दासीला तो आपल्याकडे बोलवलेला आहे, परंतु तो तिच्यासाठी विसावा आहे. त्या परिवाराला सांत्वन दे, त्या परिवाराचं तू भेट घे प्रभू, जेणेकरून त्याने पुन्हा एकदा विश्वासामध्ये उभं राहावं. तू कोणत्याच गोष्टी चुकीच्या करत नाही हे आम्हाला माहिती आहे. आम्ही देवा तुझ्या वचनाप्रमाणे योबासारखं म्हणत आहोत, देवानं दिलं देवानं नेलं, धन्य त्याचं नाव. आणि म्हणून मंडळी या नात्यानं आम्ही सर्वजण त्यांच्याशी एकरूप आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की देवा तुझ्या लोकांची तू भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. जे लोक आज इथं प्रश्नाने आले त्यांना इथून उत्तर घेऊन पाठव. तुझं गौरव तुझी महिमा होते. येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा असो. आमेन.